ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत, हे अनुभवामृत सेवुनी जीवनमुक्त हेचे होतो. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणावरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण या ठिकाणी श्री अनुभवामृत किंवा अमृतानुभव नावाचा अध्यात्मविश्वातील एक अलौकिक अशा प्रकारचा असणारं ग्रंथरत्न की जे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून की आत्तापर्यंत तुम्ही भगवद्गीतेवर भावार्थ दीपिका नावाची जी टीका सांगितली, तर हे भगवद्गीतेचं निरूपण आहे. भगवंताने गायलेलं गीत, त्या गीताचं एक प्रकारे टीकेच्या रूपाने स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. परंतु या ठिकाणी अनुभूती हे सर्वात प्रबल प्रमाण आहे. तेव्हा आपली असणारी अनुभूती ही वास्तविक शब्दातीत आहे. आध्यात्मिक अनुभूती, प्रातिभानुभूती, ऋतंभरा प्रज्ञेला म्हटलं तर विषय होणारी अशी ही अनुभूती, ती आतींद्रिय अनुभूती शब्दाच्या द्वारा साकार करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु आपल्या अवतार कार्यातील हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की सिद्ध पुरुषांना देखील जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची उपलब्धी करीत आपल्या विदेह कैवल्यामध्ये समरसता प्राप्त व्हावी, किंवा जे मुमुक्षु लोक आहेत त्या मुमुक्षु लोकांना देखील आपल्या यथार्थ स्वरूप स्थितीच्या परिचायक अशा प्रकारचं या वायुमंडलामध्ये शब्दांचं उच्चारण व्हावं की ज्या सूत्राला धरून सर्व लोक आपल्या मूलभूत असणाऱ्या स्वरूपाचा परिचय करून घेतील. यासाठी जगतामध्ये जे का अलौकिक अशा प्रकारचं दिव्य चोखट असं हे ग्रंथरत्न निर्माण झालं. आणि त्या ग्रंथाचाही नित्यानंद एक दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामीकृत असणारी टीका, त्या टीकेच्या आश्रयाने यथाशक्ती यथामती चिंतन करीत आपण आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येचं अयथार्थत्व, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन, आज्ञानखंडन, ज्ञानखंडन आणि जीवनमुक्ती दशा कथन, ह्या 9 प्रकरणं समाप्त झाल्यानंतर आता 10वं प्रकरण जे उपसंहारात्मक आहे. उपसंहारात्मक म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा उप आणि सम या उपसर्गपूर्वक उपसंह्रियते अस्मिन् इति उपसंहारा, या ठिकाणी ज्याच्यामध्ये संपूर्ण ग्रंथाचा आशय किंवा सार सर्वस्व ज्याच्यामध्ये एकत्रित केलेला आहे अशा प्रकारचा परिसमाप्ती कथन करणारा अशा प्रकारचं हे 10वं प्रकरण आहे. आणि ह्या 10व्या प्रकरणातल्या 19व्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपल्याला 2च दिवस आहे, थोडं वेगाने याचं चिंतन केलं तर ग्रंथाची समाप्ती होईल. म्हणून आपण चित्त एकाग्र करून याचा 10वा भावार्थ तरी आपण ऐकण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, आता या ओवीमध्ये ज्ञानोबाराय या ग्रंथाची फलश्रुती सांगतात की ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभवामृत सेवुनी जीवनमुक्त हेच होतू. या ठिकाणी ग्रंथाचं नाव हे अमृतानुभव किंवा अनुभवामृत असं दिलेलं आहे. ह्या ग्रंथाचं तर महात्म्य आहे, पण ग्रंथामध्ये प्रतिपाद्य असणारा जो विषय आहे, ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय जो आहे अखंडार्थ, त्या अखंडार्थ रूप होऊन राहणं ही खरी अमृतानुभूती आहे. आणि त्याची दिशा, त्याचा दिग्दर्शन, त्याचं निर्देशन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी अनुभवामृत या नावाने केवळ या ठिकाणी शब्दराशी असणारा हा ग्रंथ, एवढंच त्याचं स्वरूप आपण कधी लक्षात घेऊ नये. त्याच्याद्वारा प्राप्त होणारी जी प्रातिभा अनुभूती आहे त्या अनुभूतीला या ठिकाणी अमृत किंवा त्याला अनुभवामृत किंवा अमृत स्वरूप अविनाशी असणारा अनुभव असं म्हटलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी या ग्रंथाचं चिंतन केलं तर ज्ञानदेव म्हणे, संत सम्राट ज्ञानोबाराय म्हणतात की हे जे अनुभवामृत हे श्रीमंत, या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं हे जे अनुभवामृत आहे, म्हणजे अनुभव
स्वरूप असणारं अमृत आहे, हे श्रीमंत आहे. श्रीमंत असं, श्री म्हणजे ऐश्वर्यवान आहे, ऐश्वर्यवती अशा प्रकारची ही शब्द, ऐश्वर्याची वचनाक्षरे अशा प्रकारची ही अक्षरं आहेत की याच्यामध्ये श्रीमंत म्हणण्याने ते काही लोकांजवळ ऐश्वर्य असतं पण दानत नसते. पुन्हा काही लोकांजवळ जे काही असतं दानत असते पण दुसऱ्याला दिलं तर त्यांच्याजवळ काही राहत नाही. हे श्री शब्द असं दाखवतो की इतरांना कितीही वाटलं तरी या ठिकाणी काय जोडीता न सरे धन, काय जोडिले हे न सरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरणी देखियला. हे धन जे आहे हे किती जितकं वाटावं तितकं ते संपत नाही. कारण तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. हा जो ज्ञानाचा झरा आहे, आनंदाचा झरा आहे, हा झरा कधीही त्या ठिकाणी न आटणारा असा आहे. म्हणून ही श्रीमंती कधीही कमी होत नाही. काही लोक म्हणतात की अधिकाऱ्यांना पाहून द्यावं, नाथ महाराजांनी शंका उपस्थित केली. आणि या ठिकाणी ते म्हणतात कारण काय होईल की अनधिकाऱ्याला जर हे ज्ञान कथन केलं तर त्याला दोष लागेल. त्याला त्या ठिकाणी म्हणून अधिकार पाहूनच त्याला उपदेश केला पाहिजे असं सांगतात. तेव्हा नाथ महाराज म्हणतात ही ब्रह्मविद्या जर अनधिकाऱ्याला सांगितल्याने सांगणाऱ्याला जर दोष लागत असेल तर ही ब्रह्मविद्येचं निर्दोष्टत्वच त्या ठिकाणी बाधित होणार. म्हणून या ठिकाणी ही विद्या इतकी निखळ, इतकी निर्मळ, इतकी विशुद्ध आहे की तिला अशुद्धतेचा कधी स्पर्शच होत नाही. अमृतानुभवामध्ये अशुद्ध सापेक्ष शुद्धता जर चालत नाही तर ती ब्रह्मविद्या कोणाला सांगितल्याने त्या सांगणाऱ्याला दोष लागेल अशा प्रकारचं कधी होऊच शकत नाही. पण एक परंपरा, कारण त्याला सांगितलेलं बऱ्याच वेळेला सांडी विखुरी गेले असं होऊ नये म्हणून समोरच्याचा अधिकार पाहून ज्ञानपरंपरा अधिकाऱ्याला पाहूनच. कारण काय आहे जरी सांगितलं तरी शेवटी काय आहे अधिकारी आणि फल यांचा संबंध आहे. म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्याला सांगितलं तर त्याला फलप्राप्ती होते पण सांगणाऱ्याला दोष येईल हे सांगण्यात शास्त्राचं तात्पर्य नाही. आणि हे शास्त्र श्रीमंत शास्त्र आहे. त्यामुळं यांनी कितीही जरी वाटलं तरीसुद्धा हे धन कधीही कमी होणारं नाही. असं हे अमृत स्वरूप, ज्याला कधीच मृत्यू नाही, ज्याला कधीच नाश नाही, असं हे अविनाशी अनुभवामृत हे श्रीमंत आहे. आणि माऊली या ठिकाणी सांगतात सेवनी, याचं जे सेवन करतील तर ते जीवनमुक्त. ते कोण ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे तर सिद्ध पुरुष जो आहे तो खरा याचा अधिकारी आहे. परंतु मग तुम्ही म्हणा साधकाचा उपयोग नाही का, तर सिद्धाची जी लक्षणं असतात तीच साधकाची साधनं असतात. सिद्धाच्या ठिकाणी स्वाभाविक सहज असतात, साधकाला ती प्रयत्नपूर्वक संपादन करायची असतात किंवा करावी लागतात. या अर्थाने म्हणतात की जे जीवनमुक्त पुरुष आहे त्यांनी याचं सेवन करावं. वास्तविक जीवनमुक्त पुरुषाला त्यांनी सांगितलं ज्ञानी पुरुषाला कर्तव्य नाही, परंतु ते कर्तव्य नसलं तरी आवडीनं तो याचं जर सेवन करील तर त्या ठिकाणी त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण निर्निमित्तक, जे देश काल वस्तू परिच्छेद रहित असणारं परिपूर्ण अशा प्रकारच्या सुखाची, नित्य नूतन वृद्धिंगत होणाऱ्या सुखाची त्याला उपलब्धी होईल. आणि हे सुख जे आहे ते त्याच्या अनुभूतीत हे सुख जे आहे ते वृत्त्यात्मक नाही, हे ज्ञान वृत्त्यात्मक नाही. सत्ता जी आहे ती कोणत्याही सोपाधिक अशा प्रकारची नाही किंवा दुसऱ्याची सत्ता किंवा स्फुरण घेऊन प्राप्त झालेलं हे सत्तेचं ऐश्वर्य या ठिकाणी नाही. हे स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, केवल आहे, अन्य साधन निरपेक्ष आहे. अशा प्रकारची ही जी अनुभूती आहे ही कधी विनाशी होणार नाही. आणि असा जो जीवनमुक्त पुरुष आहे तो जीवनमुक्त हेच होतो. त्या जीवनमुक्त पुरुषाने हेच व्हावं म्हणजे अमृत स्वरूप अनुभव व्हावं किंवा अनुभवामृत व्हावं जीवनमुक्त पुरुषाने. याचा अर्थ तुम्ही म्हणा जीवनमुक्तीमध्ये तर झाले ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिना नैवास्ति किंचित कर्तव्यम आस्ति चेत न स तत्ववित. तर ह्या तत्ववित त्या पुरुषाला तर काही कर्तव्य राहिलेलंच नाही, तो परिपूर्ण दशेला प्राप्त झाला म्हणूनच त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि मग पुन्हा त्या जीवनमुक्त पुरुषाने हेच म्हणजे हीच अनुभूती स्वरूप व्हावं याचा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या ठिकाणी जीवनमुक्त हा शब्द जो आहे तो बद्धतेच्या सापेक्ष आहे. अगोदर बद्ध होता नंतर जीवनमुक्त झाला तेव्हा त्याच्या ठिकाणी हा थोडासा जो स्पुंज आहे
की मी आता जीवनमुक्त आहे, हा स्पुंज जायचा असेल तर त्या स्पुंजाची निवृत्ती जाऊन केवळ स्वरूप स्थितीवर आरूढ व्हावं किंवा स्वरूप स्थिती रूप होण्यासाठी ह्या अनुभवामृत ग्रंथाची उपयोगिता आहे. म्हणून म्हणतात का जीवनमुक्त पुरुषांनी हेच व्हावं. कसं व्हावं? जसं पंचदशीमध्ये सांगितलं की अनुभव स्वरूप व्हावं. आणि तो अनुभव जो आहे तो अनुभव कोणाचा त्या अनुभवाला कोणाचा मागं आश्रय नाही आणि पुढं विषय नाही, अशा प्रकारची स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असणारी केवळ जी अनुभूती आहे ती अनुभूती त्याने व्हावं आणि ती अमृत स्वरूप आहे असं सांगतात. टीका आता सांगतात, जो वैराग्य तीर्थी नाहाला गुरु सेवेस रत झाला, हा देहदुर्ग सांडीला उल्लंघनी. अमृतानुभवाचं चिंतन करणाऱ्या मनुष्याला जीवनमुक्ती प्राप्त होणार नाही, बद्ध सापेक्ष जीवनमुक्तीसुद्धा नाही आणि विदेहमुक्तीसुद्धा नाही. या दोन्ही विकल्पांनी विवर्जित असा तो केवळ स्वरूप रूप किंवा स्वरूपाशी नित्य निरंतर समरस होऊन राहून केवळ तो आनंद स्वरूपाला प्राप्त होतो. अशा प्रकारचं काहीबाही अशी ही स्थिती आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सापेक्ष स्पुंज ज्ञानाचा, सुखाचा, सत्तेचा किंवा या ठिकाणी द्वैत सापेक्ष एकत्वाचा असा राहिलेला नाही. असं अनुभवामृत त्यांनी व्हावं हे सांगतात. पण हे होईल कोण? तर त्यासाठी सांगतात, जो वैराग्य तीर्थी नाहाला, जो वैराग्यरूपी तीर्थामध्ये ज्यांनी स्नान केलेलं आहे, गुरुसेवेस रत झाला, ज्याने गुरुसेवेमध्ये रममान झालेला आहे, तनमन धनाने ज्यांनी गुरुसेवा केलेली आहे, हा देहदुर्ग सांडीला उल्लंघनी, ज्याने हा देहरूपी किल्ल्याचं अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे देह मी हे नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल, अशा प्रकारची स्थितीला प्राप्त झाला. बोध थडिये उभा ठाला, चिदचिद ग्रंथी सांडवला, स्वात्मबोधी पौडला असंशये जो, तो ज्ञानाच्या तीरावर उभा राहिलेला आहे. म्हणजे अज्ञानाचं अतिक्रमण करून अहम ब्रह्मास्मी या बोधावर तो, या बोधाच्या तीरावर तो उभा राहिलेला आहे. त्याच्या ठिकाणी चिदचिद ग्रंथीचा भेद झालेला आहे. भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यंते सर्व संशय, क्षीयंते चाश्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. अशा या चिदचिद ग्रंथीचा ज्यांनी परित्याग केलेला आहे आणि जो आत्मज्ञानाच्या ठिकाणी किंवा ज्ञानरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पौडेलेलं आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पौडेन. झोपेत असलेल्या मनुष्याला मी आता सुखम अहम अस्वापसम ही नंतरची जाणीव त्यावेळेला नसते, किंवा मी या ठिकाणी न किंचित अवेदिशम, मी काही जाणलं नाही, आता मी काही जाणत नाही, ही भावना त्याच्या ठिकाणी नसते. त्याप्रमाणे ह्या ज्ञानवान पुरुष हा ज्या आत्मस्वरूपामध्ये पौडलेला आहे त्याच्या ठिकाणी अज्ञानाची जाणीव नाही आणि अज्ञान सापेक्ष ज्ञानाची, वृत्तीज्ञानाची देखील जाणीव नाही आणि त्याच्याविषयी अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा संशय नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, अशा प्रकारची त्याची अनुभूती आहे. इंद्रिय ग्रामवर्तता न मोडे ज्याची निश्चळता, किंबहुना स्वात्मस्वरूपी रमता वेळू फेडी. आता हा जो मुक्त आहे त्या ठिकाणी जरी तो इंद्रिय आणि विषय यांचे प्रारब्ध प्राप्त संबंध होत असताना व्यवहार करताना दिसला तरी त्याच्या आत्मस्वरूपावरची असणारी निश्चळ आढळ अशा प्रकारची जी अनुभूती तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चळढळ होत नाही. किंबहुना तो केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान, आत्मक्रीडा, आत्मरती, आत्मरतिरेव स्याद आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्नेवच संतुष्टस्तस्य कार्यम न विद्यते. अशा प्रकारचा तो वेळूफेडी म्हणजे अशा प्रकारची तो कालक्रमणा हा करत असतो. ना तरी ज्ञानाग्नी प्रज्वलिला, सकळ कर्माचा होम केला, अवघ्राणोनी सांडीला पुरोड अंशू जेणे. आता म्हणतात किंवा त्याच्या ठिकाणी हा जो ज्ञानरूपी अग्नी आहे का, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुतेस तथा, असा हा जो ज्ञानाग्नी आहे त्या ज्ञानाग्नीमध्ये त्यांनी सर्व कर्मांचा होम केलेला आहे, हवन केलेलं आहे आणि त्या यज्ञाच्या म्हणजे सकळ कर्म जी आहे ती ब्रह्मरूप झालेली आहेत. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. अशा प्रकारची काय अवघीच कर्मे झाली, सहज कर्मेती
झाली ब्रह्मार्पण. सगळं सांग. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण अशी त्याची स्थिती आहे. जननोय हा अवघा जनार्दन अशी स्थिती किंवा अशी अनुभूती त्याला प्राप्त झालेली आहे. आणि त्या ठिकाणी हा जो प्रज्वळलेला ज्ञानाग्नी आहे त्याच्यामध्ये सर्व कर्मांचा होम केलेला आहे. आणि त्या यज्ञाच्या अवशिष्ट राहिलेला जो पुरोडाश आहे किंवा त्याच्यामध्ये असणारा सोमरस आहे किंवा हुतशेष आहे किंवा ते पिंडीभूत केलेलं यवचूर्णाची जी रोटिका आहे तर त्याचा फक्त अवघ्राण केला आणि त्या अवघ्राण करून त्याचंही परित्याग जसा केलेला आहे. मग होता होमातीत म्हणजे त्याचं यज्ञकर्म जे आहे ते कर्म संपून गेलेलं आहे. ते होमकर्माच्या तो अतीत झालेला आहे. आणि मग ज्या गृहस्थ पुरुषाने आपल्या पत्नी समवेत त्या कर्म केलेला आहे, यज्ञरूप कर्म केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांनी त्या पुरोडाशाचा त्याग केला आणि नंतर आपल्या घराचाही त्याग केला. आणि घरा वाचून जो गृहस्थ म्हणजे केवळ रूपाने उरलेला आहे असा जो आहे म्हणजे केवळ आत्मरूपाने गृहस्थ जो आहे तो घरा वाचून गृहस्थ आहे असा जो गृहस्थ उरलेला आहे तो त्याला म्हणतात जीवनमुक्त. आणि हा जीवनमुक्त पुरुष ह्या ग्रंथाचे अधिकारी आहे असं सांगतात. तेने हे श्रीमंत अनुभवामृत शिवनी जीवनमुक्तता विसर्जित स्वतः तेनेचे होईजेत अनुभवामृत. असं जो जीवनमुक्त पुरुष आहे ना त्या जीवनमुक्त पुरुषाने ह्या अनुभवामृत ग्रंथाचं सेवन करावं. आणि त्यांनी त्याला असं वाटणार नाही कधी मी पूर्वी बद्ध होतो आता बद्धता जाऊन मी जीवनमुक्त झालो. अनुभवामृतामध्ये तो जीवनमुक्तीचं सुद्धा त्याला काय होईल विसर पडेल आणि स्वतः ते अनुभवामृत रूप तो होईल. काय स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता अशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त होईल या अनुभवामृताच्या द्वारा. तो स्वतः अनुभवामृत होईल. अनुभवामृताने तो जीवनमुक्त होईल नाही. जीवनमुक्त पुरुष जीवनमुक्ती विसरून अनुभव स्वरूप होईल किंवा अनुभवामृत स्वरूप होईल. ना तरी हेची तो झाला झालेपणाशी विसरला पूर्वापरतेचा फिटला पांग त्याचा. माणसाच्या जीवनात एक पांग म्हणजे पंगिस्तपणा पारतंत्र्य आहे. कोणतं पूर्वापर भावाचं. मी पूर्वी बद्ध होतो आता मुक्त झालो. पण तुकोबाराय सांगतात मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे बंधक आलेपी बंधा भावा. अशा बोधावर किंवा अनुभूतीवर तो आरूढ झालेला असल्यामुळं मी आता जीवनमुक्त झालो ह्या झालेपणाचाही त्याला विसर आहे. आणि पूर्व आणि अपर या भावाचा किंवा ही संगती त्याच्या जीवनातून पूर्णपणे निरस्त झालेली आहे. उदेला प्रत्येक बसती तेथे पूर्वीच नव्हती राती म्हणून लाजोनी सांडिली ख्याती उदयाची तेने. ते म्हणतात हा प्रत्ययरूपी म्हणजे अनुभवरूपी सूर्य त्याच्या जीवनामध्ये असा उदयाला आला की त्या ठिकाणी पूर्वी कधी रात्री नव्हतीच. सूर्याच्या ठिकाणी रात्र सूर्याने कधी पाहिलीच नाही. रात्री सापेक्ष दिवससुद्धा त्याला माहीत नाही. अशा प्रकारची स्थिती असताना या ठिकाणी त्यांनी सांगतात की सूर्याच्या ठिकाणी त्याला मी रात्रीचा परित्याग केला हे म्हणण्याची लाज वाटते. तसा मी असणाऱ्या बंधाचा परित्याग करून जीवनमुक्त दशेला प्राप्त झालो हे म्हणण्याची सुद्धा त्यांच्या अंतकरणाच्या ठिकाणी ह्या महापुरुषांच्या अंतकरणामध्ये लज्जास्पद त्याला ही गोष्ट वाटते. म्हणून जीवनमुक्तता श्रीमंत अनुभवामृत सेविता नुरे ऐसे आता ज्ञानदेव म्हणे. म्हणून म्हणतात जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी जी जीवनमुक्त अवस्था आहे ही एक अवस्थाच आहे. जीवनमुक्त अवस्था आहे. आणि जर त्याने अमृतानुभवाचं सेवन केलं चिंतन केलं अनुसंधान केलं तर त्या ठिकाणी ह्या सापेक्ष जीवनमुक्तता ही स्थितीसुद्धा त्याच्या ठिकाणी उरत नाही असं संत सम्राट ज्ञानोबाराय म्हणतात. जीवपण नाही बांधले मुक्तत्वे कैचे आले ऐसे येणे केले अनुभवामृत स्वादे. जर कोणी अनुभवामृताचा खरा रसास्वादन करील अनुभूती घेईल तर त्या ठिकाणी म्हणतात या ठिकाणी जीवपणाने जर कधी मी बद्धच झालो नाही तर हे मुक्तपणा आलं तरी कोठून असा अनुभवामृताच्या रसाचा आस्वाद करणारा जीवनमुक्त पुरुष म्हणेल. कल्पादी अवसान चिन्मात्र संचलेची जाण तेथे जीवभूत कोण देहधारी झाला. कल्पादी अवसान ते म्हणतात कल्पाचा आदी आणि कल्पाचं अवसान म्हणजे कल्पाच्या प्रारंभापासून तर कल्पांताप्रमाणे पर्यंत जर पाहिलं तर तिथं बद्धता निर्माण करणारा अनात्म पदार्थ देहादी किंवा जगत हे या ठिकाणी जर कधी झालेच नाही चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी तिथं कोण हा जीवदशेला किंवा देह धारण करण्याला कोण प्राप्त झाला कधी झालाच नाही. न कश्चित जायते जेव्हा संभवश्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम एतद
तदुत्तमं सत्यं यत्र किंचिन्न जायते न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः न मुमुक्षुर्न वै मुक्तः इत्येषा परमार्थतः. किंवा भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेण उपासका जनः भ्रमेण ईश्वरभावत्वं भ्रममूलमिदं सर्वं. खरं तर याच्या ठिकाणी ही भूमिका ओलांडून इथं ब्रह्ममूलम नाही, ज्ञानमूलम इदं सर्वम, आत्ममूलम इदं सर्वम अशा प्रकारच्या अत्युच्च कोटीच्या अनुभूतीला प्राप्त झालेला हा महापुरुष आहे. म्हणून जीवितेशी मरण नाही, येथे जीवनमुक्तता ते काही, आता ये अनुभवामृत डोही हेच होतो. ते म्हणतात या ठिकाणी जन्मासहित मरण हेच नाहीसं झालेलं आहे. मरण माझे मरून गेले, म्हणजे याचा अर्थ मरणच मरून गेले का जन्मासहित मरून गेलेले आहे. जन्माची सिद्धी नाही, मरणाची सिद्धी नाही, मग आता जन्मही नाही आणि मरणही नाही, जीवदशाही नाही आणि मरण देहादिकांचा मृत्यूही नाही, कारण देहादिकही नाही आणि जीवदशाही नाही. अशी जर स्थिती असेल तर तिथं जीवनमुक्तता ते काही, तिथं कसली जीवनमुक्ती. म्हणून जीवनमुक्ती विदेहमुक्ती स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. अशा प्रकारचा या अनुभवामृताच्या अथांग डोहामध्ये जो निमज्जन करील त्या पुरुषाची ही अनुभूती होईल. नाना हे अनुभवामृत कल्पांबुचिका हा अमृत भरित हे सेवनी जीवनमुक्त हेची होती. नाना एवढंच नाही तर म्हणतात हे जे अनुभवामृत आहे हा अमृताने भरलेला कल्पांताच्या वेळेचा होणारा जो जलप्रलय असतो तो हा अमृताचा प्रलय आहे. म्हणजे संपूर्ण अमृतच आहे. जसं कल्पांताच्या वेळेला सर्व जलाने भरलेलं असतं परिपूर्ण, त्याप्रमाणे अनुभवामृताचं सेवन करणाऱ्या पुरुषाच्या दृष्टीनं सगळा हा अमृताचा प्रलय आहे. म्हणून म्हणतात या ठिकाणी जीवनमुक्त जे पुरुष असे आहेत ते त्या ठिकाणी वेगळे राहून जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आस्वादन करतो. आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अनुभवामृतामध्ये आस्वादक हा भाव निवृत्त होऊन केवळ ते त्या ठिकाणी रसरूपतेला प्राप्त होतात. ऐशे सिद्धांचे निराये उभारुनी दयाबाहे प्रतिज्ञा केली आहे प्रसन्नोन्मुखे. या ठिकाणी शिवकल्याण स्वामी सांगतात सिद्धांचा राजा असणारे जे संत हृदय सम्राट माऊली त्यांनी आपल्या दयेनं परिपूर्ण असणाऱ्या हात उभारले आणि हात उभारून प्रतिज्ञा, आणि ती अत्यंत प्रसन्न मुखाने केलेली आहे. कोणती प्रतिज्ञा? ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवनी जीवनमुक्त हेची होतू, अशा प्रकारची ही प्रतिज्ञा केलेली आहे. आता साधनाचे निपंथे कैवल्य मुक्ती ते इच्छिते ते मुक्तीचेची भरिते अनुभवामृत हे. आता काही लोक जे असतात, आता सांगितलं की सिद्धांची जी लक्षणं ती साधकांची साधनं आहेत असं जर आपण गृहीत धरलं आणि त्याही दृष्टीनं साधन मार्गाने जर कोणी जात असेल साधनाचे निपंथे, आणि त्याला काय पाहिजे, साधन मार्गाने जाताना आपली स्वतःसिद्ध असणारी जी मुक्ती त्या मुक्तीचा आपल्याला लाभ व्हावा अशी एखाद्या साधकाच्या अंतकरणामध्ये जर इच्छा उत्पन्न झाली तर ते म्हणतात त्याला ह्या मुक्तीचं उसळणारं भरतं म्हणजे हे अनुभवामृत आहे किंवा अनुभवामृताचं चिंतन आहे. ऐशेची काही निरूपणं पुढील ये पदे करून असे तेथे अवधान सज्जनी दिजे. आता असंच आणखी काही निरूपण आम्ही पुढे राहिलेल्या जवळजवळ 11व्यामधून हे करणार आहोत. तर तिथं तुम्ही चित्ताची एकाग्रता करून लक्ष द्या असं टीकाकार म्हणतात. आता 20व्या क्रमांकाची ओवी आहे. मुक्ती किरवेल्हाळ अनुभवामृत निखळ परी अमृताही उठी लाळ अमृते येणे. आता सांगतात मुक्ती किरे वेल्हाळ. आपल्याला काय हे मुक्तीच्या ज्या कल्पना आहेत, बंध सापेक्ष कल्पना आहे, त्याच्यामध्येही मुक्तीचे प्रकार आहेत. सलोकता, सरोपता, सायुज्यता आणि समीपता असे आपण सांगतो. परंतु इथं मुक्ती कोणती आहे? ही आयशी मुक्ती असे सहज. या ठिकाणी आयशी मुक्ती असे सहज. पुढं काय ते आता परिसव तुझं जे की ज्ञानांबुज दुरेफ तू असं त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानरूपी कमलावर रुंजी घालणारा जो भ्रमर आहे असा जर भ्रमर असेल साधन पथावर आरूढ झालेला तर त्याच्यासाठी ही मुक्ती म्हणजे
प्राप्य किंवा विकार्य किंवा संस्कारी नावाची कोणतीही वस्तू अनुभवामृताला अपेक्षित नाही किंवा सलोकता स्वरूपता अशी नाही. परंतु मुक्ती हे कोणती आता ह्या भौतिक देहधारी जीवापेक्षा त्या ठिकाणी सलोकता समीपता काही साधारण आहे असं नाही. त्याही मुक्ती सुंदर आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या बंधाच्या सापेक्ष असणारी बंध निवृत्ती नंतर प्राप्त होणारी जी अवस्था मुक्ती तीसुद्धा मुक्ती परिवेल्हाळ तीसुद्धा वेल्हाळ आहे म्हणजे सुंदर आहे. आणि परंतु हे अनुभवामृत निखळ परंतु हे ती जी मुक्ती आहे ना ती मुक्ती बद्ध सापेक्ष मुक्ती आहे. परंतु ही मुक्ती आहे ही निखळ म्हणजे केवळ निर्मळ अत्यंत विशुद्ध निरपेक्ष अशा प्रकारची स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश केवल द्वैताने अस्पर्शित अचुंबित दुःखाने अस्पर्शित अचुंबित दुःख संबंध रहित अशी हे अनुभवामृतातली मुक्ती आहे. म्हणून हे असं हे अनुभवामृत आहे. आणि याचा अमृतानुभव आहे कसं तर अमृताही उठी लाळा अमृतेजेने. हे जे सापेक्ष आपल्याला जे स्वर्गामध्ये असणारं अमर जे अमृतपान करतात ते जे अमृतपान आहे त्याला ह्या अनुभवामृताकडं पाहिलं तर त्याला ते देखील लाळ उठी म्हणजे ते सुद्धा लाळ घोटील. कारण त्या अमृताचं कालच आपण चिंतन केलं देहाचे पुरंदर 14 जाती म्हणून हा अमृतपणाचा आभासू. ते म्हणतात जे लोक जे देव माझं प्राशन करतात तेही मरतात आणि मीही मरतो. पण त्यापेक्षा हे जे अनुभवामृत आहे अमृत स्वरूप अनुभव आहे याच्याशीच मी तद्रुपतेला का प्राप्त होऊ नये का होत नाही म्हणून हे स्वतः हे स्वर्गस्थ जे अमृत आहे स्वर्गातील ते काय करतं लाळ घोटतं असं सांगतात. आता टीका कैवल्य मुक्ती लागी योगेश नती योगी ते मुक्ती लीला अंगी अनुभव अमृतचे हा. आपल्याला कैवल्य मुक्ती व्हावी म्हणून तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम या नायाने अष्टांग योगचे लोक जे आहेत तर ते योगी फार श्रम करतात. यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी अशा प्रकारचा प्रवास करतात. परंतु ते म्हणतात हा अनुभव अमृत आहे ना याला असे कोणते श्रम नाही. तो मुक्ती लेला अंगी अनुभवामध्ये मुक्ती हे त्यात अंगाने अलंकार म्हणूनच धारण केला. नाम मुक्ती हे नित्यमुक्तता हे त्या अनुभव अमृताचं स्वरूप आहे. नाना लेला हे म्हणू काही कैवल्य समुद्र हाची पायी बुडालिया ये डोही हेची होईजे. आता या ठिकाणी पुन्हा टीकाकार म्हणतात की त्याने मुक्तीचा अलंकार घातला आहे हे म्हणणंसुद्धा बरोबर नाही. कारण तो काय आहे अनुभवामृत हा कैवल्य समुद्र आहे. मग कैवल्य समुद्रामध्ये त्यांनी काय वेगळेपणाने हा अलंकार धारण केला आहे का. उलट ह्या कैवल्य समुद्रात जो बुडेल तो त्या ठिकाणी हा मुक्तीचा अलंकार घालील का तो नित्यमुक्त स्वरूपात तद्रुपतेला प्राप्त होईल. अर्थात हा या डोहामध्ये बुडाला की तो काय होतो तोच होऊन जातो. या जसं मीठ समुद्राचा शोध घ्यायला गेलं तर मीठ जसं समुद्ररूप होतं त्याप्रमाणे हा अनुभवामृत स्वरूपच होऊन जातो. अहो कोठून अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जी स्थिरावनी तेही तेच झाले. अहो कोठून कोठे यावे मग बुडी देऊनी राहावे ऐसे येथे न संभवे स्वात्मानुभव सागरी. आपण कुठून तरी यायचं मग ह्या अनुभव अमृताच्या सागरात बुडी द्यायची इथं नाही असं ह्या अनुभव अमृत समुद्रामध्ये घडत नाही. हा जो काही सिद्धांत तो नव्हे पुस्तक जनितो काना मनाचा हातू चोरूनीची असे. आता म्हणता इथला जो सिद्धांत आहे ह्या अमृतानुभवाची जी सिद्धांत आहे तो पुस्तक जनितो नव्हे. या ठिकाणी अज्ञानाचा स्वीकार करून अज्ञानाला घालवण्यासाठी मग त्या ठिकाणी कुणी यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी सासैव प्रक्रिया साध्वी इति आचार्य भाषितम. मग बिंब प्रतिबिंबवाद मग त्या पदार्थांना ज्ञात सत्ता आहे अज्ञात सत्ता आहे. मग त्याच्यात दृष्टी सृष्टी सृष्टीदृष्टी त्याचं पर्यवसान अजातवादात अशा प्रकारच्या ह्या कोणत्याही कक्षा या ठिकाणी नाही. कारण ते कशातले पुस्तकजनित सिद्धांत आहेत. इथं मात्र आमचा अमृतानुभव जो आहे काना मनाचा हातू चोरून जेवी कानाचा आणि मनाचाही हात चोरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला हे शब्दसुद्धा फार महत्त्वपूर्ण वाटत नाहीत का. कोणतं तत्वमसी महावाक्याने त्या ठिकाणी त्याला मी ब्रह्म आहे असं हे कोणतं ज्ञान होतं परोक्ष ज्ञान होतं का अपरोक्ष होतं का अपरोक्षच होतं अपरोक्षच होतं. मग अपरोक्षच होतं तर त्याला निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती का होत नाही का. लगेच पुढं आम्ही सांगणार प्रतिबंध असला
पाहिजे. मग कोणता प्रतिबंध आहे सांग, त्याच्या निवृत्तीचं साधन सांगतो. हे सगळे पुस्तकजनित सिद्धांत आहे. अमृतानुभवामध्ये तिथं कानाचा संबंध नाही, म्हणजे कारण शब्दप्रमाणाने त्या ठिकाणी त्या शब्दप्रमाणाला अविषय असणारा आत्मा आणि त्या आत्म्याला शब्द तुम्ही ऐकला आणि मग त्यामुळं तुम्हाला ह्या शब्दाच्या द्वारा त्या आत्मस्वरूपाच्या आवरणाचा भंग करण्यासाठी काय उपयोग झाला असं सुद्धा काही म्हणता येणार नाही. की आत्मस्वरूपाच्या प्रकाशनाबाबतीत बरं मनाने किती संकल्प केले तुम्ही तर ते मनाचं संकल्प त्याच्यापर्यंत पोचतच नाही, कारण तो कसा आहे संकल्पातीत अशा स्वरूपाचा आहे. मनाचं मन पण तिथं सरतं होत नाही. मन किती संकल्प विकल्प करणार असला तर आत्मस्वरूपाच्या संबंधाने त्याची पोच त्या आत्मस्वरूपापर्यंत नाही. का ना मनावरून का नाही नाही ते ठीक आहे ना. काना मना वारून नेय ज्ञान टाळून निर्वाळा जो आपण चिन्मय रूप. आता सांगतात हे कानालाही टाळतं आणि मनालाही टाळतं आणि ज्ञेय आणि ज्ञान ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेय न तू असत्तया अशी स्थिती असल्यामुळं ज्ञान आणि ज्ञेयालाही ते गिळून टाकतं. अशा प्रकारचा असणारा जो चिन्मय स्वरूप निर्वाळा म्हणजे चिन्मय रूप म्हणजे अचितच्या सापेक्ष असणारं चित नाही, केवळ चिन्मात्र स्वरूप आहे त्याचं निर्वाळा नाम अत्यंत शुद्ध स्वरूप आहे. तेनेची तो पाहना त्याचाची तया उगाना तो हाची सुखाब्दी जाना अनुभवामृत. आता म्हणतात त्या ज्या स्वरूपभूत ज्ञानानेच तो खरा पाहणारा किंवा खरा दृंगमात्र दृष्टेपण जे आहे त्याचं ते स्वरूपानेच त्या ठिकाणी आहे आणि त्याचाच तयाची उगाना आणि त्याचा जो हिशेब किंवा व्यवहार आहे त्याचाच त्याच्याशी व्यवहार आहे. तोच हाची सुखाब्दी जाना अनुभवामृत, तोच हा सुखरूपी सुखाचा सागर असणारा हा अमृतानुभव आहे. तया रूपाहुनी पाही कैवल्य दुजे नाही तद्रूपचे हा काही अनुभवामृत. आणि हे जे अमृतानुभवाचं जे स्वरूप आहे त्या अमृतानुभवाच्या स्वरूपा म्हणजे अनुभव स्वरूपापासून कैवल्य म्हणजे वेगळं कोणी आहे असं नाही. कैवल्य आणि अनुभव हे एकच आहे. त्या ठिकाणी अनुभव प्राप्त झाल्यानंतर कैवल्य मोक्ष प्राप्त होतो असं म्हणण्याचं काही कारण नाही. मागं सांगितलं त्यांनी की पूर्वोत्तर भाव ज्ञान आणि मोक्ष यांच्यात पूर्वोत्तर भाव नाही. ज्ञानाचं दुसरं नाव काय आहे मोक्ष आहे आणि तद्रूपच हा अनुभवामृत आहे. ए मुक्तीशी लाधता जाले पण नये चाहता ए मुक्तीने मुक्तता देखीलच नाही. खरी मुक्ती कोणती आहे जी बद्धतेची सिद्धी होऊ देत नाही, अर्थात बद्धतेच्या सापेक्ष आपलं मुक्तत्व जी सिद्धी होऊ देत नाही तीच खरी मुक्ती किंवा तेच खरं कैवल्य आहे. ही मुक्ती जर प्राप्त झाली तर मी मुक्त झालो म्हणून त्यांनी लिहिलं ना की तो झालं ऐसे म्हणता काहीच जाणीव करी तोची नेणे अखिले पण मिरवी तेची उने झालो आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे अशी यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेद सहा असं जे उपनिषदात सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या मुक्ताला मुक्तता कधीच वाटत नाही. स्वामी महाराज म्हणजे जर कोणी म्हणत असला मी मुक्त आहे तर असं समजायचं की तो असं म्हणतो की आमच्या महाराजांनी आमचे महाराज घेत नाहीत, म्हणजे याचा अर्थ पूर्वी महाराजांचा संबंध होता. तसं आम्ही आता मुक्त झालो म्हणजे पूर्वी बद्धतेचा संबंध होता असा त्याचा अर्थ. नाना मुक्तपणे मुक्ती वेल्हाळी ते अनुभवामृती साठवली मुक्तित्व सांडोनी झाली अनुभवामृतची. ते म्हणतात खरी जी मुक्ती आहे ना ही वेल्हाळ तिचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य कशामुळं आहे, ते सौंदर्य खरं तिचं कुठं साठवलं आहे ती मुक्ती आहे. पण बद्ध सापेक्षता मुक्ती ही तिचं इतरांच्या सापेक्ष जरी तिचं सौंदर्य असलं परंतु त्या सौंदर्याला खरी त्या सौंदर्याची वृद्धी कुठं झालेली आहे ती जेव्हा अनुभवामृतात आली तेव्हा त्या मुक्तीला खरी शोभा आली. आणि ती शोभा आली म्हणजे काय झाली, शोभा आली म्हणजे वेगळेपणाने चैतन्याची शोभा तशी असं नाही झालं, ती काय झाली अनुभवामृत स्वरूप झाली. हेच खरं, कारण याच्यामध्ये इथं जे काही अमृतानुभवातलं
मुक्तत्व किंवा केवलत्व, एकत्व हे सर्व सांगितलेलं आहे. हे सर्व निरपेक्ष एक आहे, निरपेक्ष व्यापकता आहे, निरपेक्ष आनंद आहे, निरपेक्ष ज्ञान आहे, निरपेक्ष सत्ता आहे. त्याच्यामध्ये कधीही ती कोणाही प्रमाणा ओ निधी मा अशा प्रकारची ही स्थिती आहे. हे जर विसरून अमृतानुभवातला शब्द, शब्दाचा अर्थ, त्याचं समन्वय याच्यातच जर कोणी गुंतून राहील तर तो अनुभवामृताला, खऱ्या अनुभवामृताला पारखा होईल. ज्ञानोबारायांचं जे मनोगत आहे त्या मनोगताला अनुसरलं तर मुक्ती नावाचा पदार्थ त्या ठिकाणी कधी वृत्तीवर सुद्धा येणार नाही. किंवा बंध निवर्ती आहे आणि मोक्ष प्राप्य आहे अशा प्रकारचा जर विचार येत असेल तर अजून अनुभवामृत आस्वाद विरुद्ध जवळ असं वाटलं पाहिजे. आगा अमृतपणे विनं मुक्ती ते अमुक्तीचं जाणं, अमृताचे हे जीवन अनुभवामृत हे जे. ते म्हणतात जर हे अमृतपण आपल्याला प्राप्त झालं नाही आणि मुक्ती प्राप्त झाली, सापेक्ष मुक्ती प्राप्त झाली तर ती मुक्ती नसून ती अमुक्तीच आहे. कारण अमृताचाही जगवणारं हे अनुभवामृत आहे. एवं येथे जे प्रतिपाद्य काही ते अंगे तो घडले नाही, जो मुक्तत्व जे मानिले काही ते अमुक्तची की हो. आता काय आहे, एखाद्याने शब्दात सहज आता एक दिवस चिंतन केलं होतं आपण म्हणून सांगतो की त्या मी पाठीमागे एकदा सांगितलं होतं, नागपूरचे एक मोठे अमृतानुभवाचे चिंतक आहेत आणि त्यांचा अमृतानुभव महाराष्ट्रामध्ये वैज्ञानिक लोकांना फार आवडलेला आहे. पण त्यांनी सांगितलं की अनुभव अमृताचा असा दिव्य मला साक्षात्कार झाला, जे आमोद सुनास झाले असं मला आलं की उन्हाळ्याच्या दिवसात कुठेही काही नसताना मलाच घरामध्ये सुगंध यायला लागला. तेव्हा मला वाटलं की आमोद सुनास आले. आपण त्या दिवशी विरुद्ध चिंतन केलं. पण याचा अर्थ इतका आहे की जर मनुष्य ह्या अनुभवामृतातल्या शब्दाची सेवा करताना त्याच्या ठिकाणी असं काही अदृष्ट निर्माण होऊ शकतं की त्याला अलौकिक अशा प्रकारचं रसास्वादन म्हणा किंवा सुगंधाचं अवग्रहण होऊ शकतं. जसं योगामध्ये ज्या तत्र तिष्ठन्ति सिद्धया असं म्हटलंय असं होऊ शकतं. पण हे फल काय अवांतर फल आहे. हे काही ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारं, हे काही सिद्धांताला अपेक्षित असणारं महत्त्वाचं ते फल नाही, एवढं त्याचा अर्थ. एवं जे ते जे प्रतिपाद्य काही ते अंगेजवळ घडले नाही, तो मुक्तत्व जे मानिले काही ते अमुक्तची की हो. असं फळ घडलं नाही आणि त्यांनी मुक्तत्व मानलं ते अमुक्तच आहे. आयसे हे अनुभवामृत याशी अमृतही सेव इच्छित ते अमृत आयशे ख्यात परी अविनाशी नव्हे. ते म्हणतात हे जे अनुभवामृत आहे आणि त्याला जर अमृत ते अमृताचं आपण सेवन करावं असं जर कोणी इच्छा करील तर ते म्हणतात त्याला अमृत असं म्हणतात. परंतु ते अमृतानुभवामध्ये तुम्हाला काय करायचं, त्याचं सेवन करायचं. म्हणजे सेव्य आणि सेवक असा भाव ठेवून आम्हाला अनुभवामृताचं सेवन करायचं आहे. द्वैत त्या ठिकाणी द्वैताचा परित्याग न करता अशी जर कोणाची धारणा असेल तर ते म्हणतात त्याला हे अविनाशी अमृतानुभव प्राप्त होणार नाही. काजे पदार्थाचे माथा काळाची असे सत्ता अविधी पुरलिया ध्याता प्रवर्ततो अविधी पुरलिया ध्याता असंच आहे का बघा, पुरलिया ध्याता प्रवर्ततो असे बघा. जे पदार्थाच्या माता, कोणताही पदार्थ असला ना, जर तुम्ही द्वैतात्मक अशा प्रकारचा अमृताचा अनुभव करत असेल तर दोन पदार्थ आहेत. दोन पदार्थ आहे याचाच अर्थ त्यांना काय आहे, देश किंवा वस्तू किंवा काल यांच्या परिच्छेदाने युक्त असतात. या ठिकाणी जरी तुम्हाला दिसला की त्याच्यावर काळाची सत्ता आहे म्हणजे काल परिच्छेद आहे. जो जो पदार्थ आहे, कोणताही पदार्थ अवघाची आकार ग्रासीयेला काळे एकची निराळे हरीचे नाम. जे जे आकाराला आलेले आहे ते काळाचं खाद्य आहे किंवा काळाने ते ग्रस्त आहे, कालपरिच्छेदाने युक्त आहे असं कोणी म्हणाल तर या ठिकाणी काळाने ग्रस्त आहे. काळ हा देश आणि वस्तूचं देखील काय आहे, उपलक्षण आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि अशा कल्पनेने जर कोणी अविधीनं म्हणजे विधीपूर्वक जसं अमृतानुभवाला अपेक्षित आहे अशा विधीनं प्रवृत्त जर कोणी झाला नाही तर ते म्हणतात तर असा जो पुरुष आहे असो जरी देही बुद्धी तरी अमृत ही अमृत सिद्धी एवं आत्मानुभवी त्रिशुद्धी देहची कैसा असो जरी देही बुद्धी. तर ते म्हणतात तर त्या ठिकाणी जर त्याला देहाच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी देहबुद्धी किंवा आत्मबुद्धी असेल तर अमृती ही अमृतसिद्धी. त्याला अमृतात जरी तो गेला तर त्याला अमृताची प्राप्ती होईल काय, अर्थात होणार
नाही. म्हणून आत्मानुभवी त्रिशुद्धी देह चिकायचा. ज्या ठिकाणी म्हणजे देहाचं लालन पालन अंजन भंजन देहाला सत्य समजून देहाचं सगळं कोड कौतुक पुरवून जर कोणी म्हणत असेल मी अमृतानुभवाचा आस्वाद घेईल तर तो त्याला कधीही मिळणं शक्य नाही. कारण खऱ्या आत्मानुभवात किंवा अमृतानुभवामध्ये देहाची सिद्धी होत नाही. याच्यामध्ये एक त्यांनी मोठा संकेत केला की ज्या ठिकाणी ज्यांनी देह तादात्म्य भ्रांती ठेवून जर कोणी अमृतानुभवाचं चिंतन करीत असेल तर त्याला हा अनुभव स्वरूप अमृत त्याला प्राप्त होणार नाही. जरी देही नाही देहपण तरी अमृताशी चाले मरण आटली या घटजीवन घट सूर्यकायचा. देही नाही देहपण तर ते म्हणतात इथं काय याचा भाव काय आहे बघा. जरी देही नाही सांगा देही नाही देहपण देहाच्या ठिकाणी देहावस्था नाही तरी अमृताशीच आले मरण. देहाच्या ठिकाणी देवपणच नाही तर अमृतालाही मरण आलं. कारण देहाच्या ठिकाणी देवपण असलं तर देह अमर करण्यासाठी अमृताचं प्राशन करायचं. जर देहाच्या ठिकाणी देह नाही तर मला अमृताची आस्था तरी कशाला निर्माण होईल. तिथं झालंय कसं आटल या घट जेवण घट सूर्य कायचा. जर घटातलं पाणीच आटून गेलं तर घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडण्याचं कारणच नाही ना. तरी हे अमृत जरी सांचुले तरी प्रयांत काय झाले अमर गणेशी मेले आपण तिथे. हे जर अमृत खरंच जर हे अमृत रूपाने विद्यमान असेल आणि ते अविनाशी हे त्याचं स्वरूप असेल तर प्रलयांताच्या वेळेला काय होतं. प्रलयांताच्या वेळेला सगळे जे देवदेवता आहेत ते सुद्धा ते अमृतासहित मरण पावतात आणि त्याला वायाच्या अमृतपणाचा आभासू असं नाही का. म्हणून ते मरणाशी भयभीत या अनुभवामृताशी वांछित पावले तरी चुकत त्याचेही मरण असं म्हणतात. म्हणून ते जे अमृत आहे ते जर खरंच मरणाला घाबरलं म्हणजे त्याच्या ठिकाणी खरंच जर मुमुक्षुत्व निर्माण झालं आणि त्यांनी जर अनुभवामृताची इच्छा केली तरी ते म्हणतात तरी आणि अमृतानुभवाला ते प्राप्त झालं तरी त्या अमृताचं सुद्धा मरण चुकेल. आता या ठिकाणी शंका घेतलेली ही शंका जी आहे तर ह्या शंकेचा संबंध म्हणजे पुढचा जी 21व्या क्रमांकाची ओवी आहे तिचं ते अवतरण आहे असं समजून त्याच्याकडं पाहायचं. शंका घेतली किंवा पुढं अभ्युपेत्य परिहार करतात. ना हो स्वात्मानुभवाची खुण सर्वदा सरसीचं जाणं ते आपणे आपण भोगे विन भोगे आपणे आपण भोगी तसे भोगे विन तरी या ग्रंथाचा कोण विशेष. आता तिथे म्हणतात तुमचा तर सारखा बरं आहे अनुभव स्वरूप होण्यावर अनुभवाचा भोगता होण्यावर तर तुमचं नाही. तुम्ही लगेच म्हणता वरकलची झाला अंक सळा ऐके नाही. या ठिकाणी जे सोन्याची जी कसोटी आहे ती कोण झालं सोनार झालं बरोबर ना. असं जर तुम्ही म्हणत असाल काय ती ओवी सगळी का बवरीची केला मळा वरकलची झाला अंकसळा नाना देव रिगाला देवळाची या काम स्वरूप रूप व्हावं. आणि जर मनुष्य द्वैताच्या द्वारा त्या ठिकाणी सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला असं जर द्वैत समजून द्वैत उर्वरित ठेवून जर कोणी करील तर त्याची स्थिती काय ते म्हणतात की देवाला लोकांनी देऊळ बांधायचं आणि देवाला स्थापना करायची तो देवच देवळाचं काम करायला लागला असं तर तुमचंच म्हणणं आहे ना. हा आता पूर्वपक्ष इथं उत्थापित केलेला आहे आणि तो असं म्हणतो का हो या ठिकाणी स्वात्मानुभवाची खूण आत्मानुभूतीची खूण काय आहे सर्वदा सरीशीचं जाणं सर्वदा सारखंच आहे. आत्मानुभूतीमध्ये चढ उतार अशा कोणत्या क्षयवृद्धी किंवा ऱ्हास वृद्धी असा कोणताच विकार नाही. ती अविकार तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे अशी जर ही स्थिती आहे आणि ती स्थिती आपणच आपला भोग घेते परंतु त्याच्यामध्ये द्वैत निर्माण न होता घेते अशी जर स्थिती आहे तर तुम्ही आता या ठिकाणी हा ग्रंथ लिहायला लागले ग्रंथ लिहिण्याला प्रवृत्त झाले. आपणही आपण भोगी तसे भोगेविन या स्थितीमध्ये आपणच आपला जर भोग घेतल्या वाचून भोग होत असतो असं जरी आहे मग आता हे तर तुम्हाला द्वैत तर चालत नाही. मग ह्या ग्रंथाचा कोण विशेष आता या ग्रंथाचं वैशिष्ट्य तरी काय याच्यात तर बोलताना इथं काय आहे की हे माणसाला अशा शंका पण येतात. जो वास्तविक आत्तापर्यंत सांगितलं या ठिकाणी वक्तृपही चैतन्य आणि श्रोतृपहित चैतन्य यांच्यामध्ये वक्ता आणि श्रोता या उपाधीमध्ये चाललेला व्यवहार नाही. या ठिकाणी उपहितामध्ये चाललेला आनंदाचा व्यवहार आहे ज्ञानाचा व्यवहार आहे सत्तेचा व्यवहार आहे. ही खरी खूण आहे. ही जरी सांगितली तरी मनुष्याला द्वैताची अवज्ञा होत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं द्वैतावज्ञा सुस्थिता चेत
अद्वैते धी स्थिरा भवेत. या ठिकाणी द्वैताविषयी जोपर्यंत अंतःकरणात पूर्णपणे अनादर होत नाही तोपर्यंत अद्वैतामध्ये ही बुद्धी स्थिर होत नाही. म्हणून म्हणतात आपण या आपण भोगी तसे भोगेविन. आपणच आपला भोग जर घेत असेल आणि त्यामध्ये भोगता भोग्य भोग ही त्रिपुटी नसेल, अशी त्रिपुटी विवर्जित असेल, तर या ग्रंथाचा कोण विशेष? आता या ग्रंथाचं काय वैशिष्ट्य? हा ग्रंथ तुम्ही बरं झालं पहिल्याच प्रकरणात म्हटलं नाही, आत्ता म्हणायला लागले, ऐकी नाही उशिरा म्हणायला लागले, तरीसुद्धा बराच काळ झाला तरी शंका राहते. वास्तविक ही शंका राहण्यासारखी नाही. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये दिले, थोडक्यात सांगतो की रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे, जो राम जो कृष्ण तो हाच राम, हा रामकृष्ण, असं आपल्या देहाकडे बोट दाखवून सांगायचे. त्यावेळेला हे विवेकानंदांना नेहमी वाटायचं रामकृष्ण एक मर्यादा पुरुषोत्तम, एक लीला पुरुषोत्तम, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न, हे जीवनमुक्त आहेत, हे ज्ञानी आहेत, सगुण साक्षात्कारी आहेत, गुरुपदा भूषवतील अशा योग्यतेचा हा महापुरुष आहे. पण हे काय म्हणतात, जो राम आणि कृष्ण तो मीच, असं कसं काय म्हणतात? तर हे आता थोडंसं चिंतन केलं म्हणजे आपल्याला पुढचा विषय सोपा होईल. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे असं कसं असेल, शंका यायची अनेक प्रकारची, त्यांना मधून त्याची झलक पण लागायची, काही अवतारी कोटीशिवाय या असं अलौकिक होता असू शकत नाही. तरीसुद्धा ज्या वेळेला ते शेवटचे क्षण मोजत होते रामकृष्ण परमहंस, तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही बाहेर जा खोलीच्या. त्यांना वाटलं ही तरुण मुलं हे देहांताच्या होणाऱ्या वेळेची व्याकुळता पाहून यांना वाईट वाटेल, म्हणून त्यांनी त्यांना बाहेर पाठवलं आणि म्हणे 1 तासाने तुम्ही या. त्यांना तो देह ठेवायचा होता, परंतु ते ब्रह्मलीन च्या अवस्थेत असताना त्या इकडं खोलीत सगळे बसले. विवेकानंदांच्या अंतःकरणात एक शंकेने धुमाकूळ घातला. कोणत्या ह्यात जे म्हणत होते रामकृष्ण, हे जर रामकृष्ण असतील तर अशा वेळेला अजून यांना होणाऱ्या वेदना आणि त्यांना वाटतं यांना कळू नये म्हणून जा, ही एक प्रकारची देह तादात्म्य भ्रांती ठेवूनच आपल्याला जायला सांगतात ना. असं त्यांच्या मनात काय आलं, जर हे राम आणि कृष्ण रूप असतील तर हे आपल्याला आत्तासुद्धा त्याचं काही स्पष्टीकरण करतील. असा मनात विचार आल्यावर त्यांना गळ्याचा कॅन्सर होता, त्यामध्ये अत्यंत वेदनेने व्याकुल होते. अशा वेळेला त्यांनी जोराने आवाज काढला, हे नरेंद्र इकडे ये. आणि त्याला काय म्हटले ते, अजूनही शंका. इथूनच त्यांनी बोलायला सुरुवात केली, अजूनही शंका, जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण आहे. आता विवेकानंदांचं जावं की नाही, जर तुम्ही त्यांचं चरित्र पाहिलं त्याच्यानंतर ते हरी बाबा म्हणून त्यांना इकडं आपल्या नाशिकडं कोणी सिद्ध पुरुष होते, त्यांना शरण गेले. पुन्हा त्यांनी ज्यावेळेला समुद्रात उडी टाकली आणि त्या खडकावर गेले तेव्हासुद्धा ते म्हणतात, खरंच जर रामकृष्ण परमहंस हे जर माझे श्रीगुरू आणि हे परिपूर्ण पुरुष असतील तर माझ्या मनामध्ये अजूनही अनेक प्रकारच्या शंका येतात, तरी कशासाठी? अशा प्रकारच्या पुरुषाची मला ते पुन्हा सगुण साकार रूपाने भेटू शकतात का, असं त्यांना वाटलं. याचं कारण काय, अजूनही शंका अशा प्रकारचे. तशी ही अजूनही शंका आहे. आपण भोगी तसे भोगेविन, तरी या ग्रंथाचा कोण विशेष? आता ये आशंके परिहरण, येची विषयी निरूपण, पुढे बोलत असे जाण, तेथे अवधान द्यावे. ते म्हणतात ह्या शंकेचा मी परिहार करतो. ती पुढची ओळी आहे 21व्या क्रमांकाची. निश्चिता चंद्र होय परी पुनवे आणू आहे, हे कामी म्हणे, हे कामी म्हणवला आहे सूर्यदिठी. आता बघा शंका काय आहे की आपल्याला जर या ठिकाणी भोगा असतो तर मग ह्या अनुभवामृताचं प्रयोजन काय आहे की नाही, किंवा याचं वैशिष्ट्य काय? आता ज्ञानोबा यांच्यावर जबाबदारी कोणी आली, याचं वैशिष्ट्य सिद्ध करून दाखवणं, बरोबर ना. याचं वैशिष्ट्य काय, तरीसुद्धा हा ग्रंथाचा प्रपंच का केला म्हणजे ह्या संपूर्ण विश्वामध्ये जर हा ग्रंथ अवतीर्ण झाला नसता, पुढं तर सांगतात, तर जीवनमुक्त पुरुष हेची होतो असं जी अनुभूती आहे, ती अनुभूती ह्या शास्त्र चिंतन करताना त्या अनुभूतीचं जी त्याला अनिर्वाच्य किंवा केवळ स्वरूपभूत असणारी सहज स्थिती जी स्वतः सिद्ध आहे, तिच्यावरची निष्ठा जी आहे ना, ती निष्ठा करण्याला मुमुक्षुला किंवा जीवनमुक्त पुरुषांना देखील कष्ट झाले असते. त्या कष्टाचं पूर्ण निवारण या ग्रंथाने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून म्हणतात निश्चिता, ठीक आहे का, निश्चिता चंद्र होय परी पुनवे आणू आहे, हे का मी म्हणवलं आहे सूर्यदिठी. माऊली कशा खुबीनं बोलतात हे. ते म्हणतात निश्चिता चंद्र होय, रात्रीचा चंद्र असतो, पौर्णिमे परी पुनवे आणू नाही, नो हे पूर्वी पुनवे आणू आहे,
पौर्णिमेच्या चंद्र दररोज आकाशात आहे, एक कलेपासून तर चतुर्दश कलेपर्यंत, परंतु पौर्णिमेचा 16 कलांनी समृद्ध असा हा जो चंद्र आहे तो काही वेगळाच आहे की नाही, तो काही वेगळाच आहे. मग आता तसं जरी इतर ग्रंथ असतील आणि हाही ग्रंथ असेल, याच्यात ग्रंथ तुलना करायची नाही, पण ह्या ग्रंथामध्ये प्रतिपाद्य असणारी जी वस्तुस्थिती, ती वस्तुस्थिती म्हणजे वस्तूची स्थिती म्हणजे आपल्या वस्तू स्वरूपाची स्थिती ही नित्यच आहे ना, ती अखंडच आहे, अभंगच आहे, निर्विकारच आहे, केवलच आहे. काय ग्रंथ आता माऊलीनंच काल सांगितलं, पाणी यावरी मग खरी रेखिली जशी. मी ग्रंथ लिहिला नसता तर काय त्याच्यामध्ये त्रुटी झाली असती काय, आणि लिहिल्याने काय त्याच्यामध्ये विशेषता स्वरूपाच्या ठिकाणी निर्माण झाली. हे तर ह्या ग्रंथाचा झोक आहे, हे तर ह्या ग्रंथाचं धोरण आहे. तरीसुद्धा माऊली या ठिकाणी सांगतात पुनवे अणू आहे, पौर्णिमेचा चंद्र काही वेगळाच आहे. म्हणजे पौर्णिमेला 16 कलांनी संपन्न असा चंद्र असतो. मग आपल्याला काय वाटेल की मग ज्ञानोबराय आपल्याला हे सांगते, तसे इतरही ग्रंथ असतील तरी हा अमृतानुभव ग्रंथ म्हणजे 16 कलांनी समृद्ध असणारा हा चंद्र आहे अशी याची उपमा घेईल. पण ज्ञानोबरायांना ही उपमा नेहमी कमी वाटते, कारण अनुपमे हे तर ते म्हणतात हे म्हणता आलं असतं मला, परंतु हे का मी म्हणवलं आहे, हे मी का म्हणेल, कारण सूर्यदिठी मी, सूर्याची दृष्टी असणारा मी हे तरी कशाला म्हणेल. याचा अर्थ सूर्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी अंधार कधी झाला नाही, त्या अंधारात चंद्र आणि त्या चंद्राचा प्रकाश, तो शीतलता आणि 16 कलांनी समृद्धता हे चंद्राला माहीतच कुठे, सूर्याला माहीतच कुठे, आणि तो सूर्यरूप कोण आहे, मी आहे. म्हणून म्हणतात सूर्यदिठी मी का म्हणवलं आहे, मी कशाला याचं उत्तर देत बसेल, आहे की नाही. याचा अर्थ ही स्थिती तर खऱ्या अमृतानुभवाने दाखवलेली आहे. या ठिकाणी सापेक्ष असं वैशिष्ट्य हे आम्हाला सांगायचं नाही. निर्विशेष असणाऱ्या स्थितीचं कथन करण्यासाठी किंवा अनुभूतीचं स्पष्टीकरण करण्यासाठी हा ग्रंथ पूर्णपणे परिपूर्ण रीतीनं यशस्वी झालेला ग्रंथ आहे, हेच याचं वैशिष्ट्य आहे असं सांगतात. निरंतर आता टीका, निरंतर रात्रीच्या ठाई चंद्र असे हे आन नाही, परी पौर्णिमेची काही वेगळी शोभा. ते म्हणतात रात्रीच्या ठिकाणी चंद्र कायमचाच असतो, रात्रीला चंद्र हा असतो, परंतु पौर्णिमेची शोभा काही वेगळी आहे. दृष्टी सर्वदा देखणी असे, परी सूर्योदयी विशेष दिशे. दृष्टी तर कायम आपली पाहतेच, तिच्या ठिकाणी पाहण्याचं सामर्थ्य आहे, पण सूर्योदयाच्या ठिकाणी ती विशेष, सूर्योदय झाल्यावर तिला विशेष आपापले विषय जे आहे ते स्पष्ट रीतीनं दिसू लागतात. तेवी सुख जैसे तैसे परिदुनावे, ते सुख तर जे आहे तेच आहे, तरीसुद्धा इथं ते काय होतं, द्विगुणित होतं या अमृतानुभवामध्ये. चंद्र दृष्टांता दिधला तो नाविक दिशे वाईला, म्हणून दृष्टीचा प्रत्यय दाविला अंगीचा अंगी. ते म्हणतात चंद्राचा दृष्टांत दिला, पण तो दृष्टांत जो आहे तो ह्या आमच्या अनुभव स्वरूप अमृतापासून किंवा अमृत स्वरूप अनुभवापासून या चंद्राचा दृष्टांत वेगळा आहे. इथं काही दृष्टांत उपमा कोणत्याही तुलना रूपक खरंच याला देताच येत नाही, म्हणून तो त्याच्यापासून वाईला म्हणजे वेगळा आहे. म्हणून दृष्टीचा प्रत्यय दाविला अंगीचा अंगी. म्हणून आम्ही हा ज्ञानाचा प्रत्यय आमच्या अंगामध्ये दाखवला. ज्ञानाचा प्रत्यय नाही, ज्ञानरूप प्रत्यय, प्रत्ययरूप ज्ञान हे आपल्यात महिमेमध्ये आहे, हे खरं या अमृतानुभवामध्ये दाखवलेलं आहे. जे दिवा आणि रजनी सूर्यदृष्टी देखणी, तरी सूर्योदयी दुनी शोभा वाढे. ते म्हणतात हे काय आहे की दिवस आणि रात्री हे दोन्ही काय आहे, सूर्यदृष्टी देखणी. सूर्यामुळं दृष्टी काय होते, देखणी होते. मग सूर्याला दिवस माहीत आहे का रात्र माहीत आहे, दोन्ही नाही, तरीसुद्धा सूर्यामुळं खरी दृष्टी पाहते की नाही, बरोबर. त्याला दिवस झाला आणि दिवसामुळं आता ह्याला स्पष्ट दिसतं, हे सूर्याला माहीत आहे का, नाही, तरी पण सूर्योदय झाल्यावर दृष्टी देखणी होतेच की नाही, किंवा तरी सूर्योदयी दोन्ही शोभा वाटे. आणि ह्या निसर्गामध्ये सूर्योदय झाल्यावर कसं ते नाही का सकाळचं प्रभात समयो पातला, त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय त्या घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला असं म्हणतात की नाही. ते मग सूर्योदयाला दुप्पट अशी निसर्गाची शोभा वाढते की नाही. पण कसे होते हे, सूर्याला हे सगळं माहीत आहे का, नाही, तरीसुद्धा तसं या ग्रंथाच्या दृष्टीनं काय आहे, केवळ एकमेवा द्वितीयं ब्रह्मनेह नानास्ति किंचन, परंतु तरीसुद्धा दुप्पट शोभा वाढते की नाही. त्या ज्ञानाला जे मुमुक्षू ग्रहण करतात, विशेष भावाला आणतात, त्यांना विशेष प्रकारची दुप्पट अशा प्रकारची शोभा येते की नाही. काय ऐक्याचे मुदल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू तरी मिळे, तरी सोतरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी, अशी त्यांना या ठिकाणी आनंदाचा भोग होतो की नाही.
तेवी गुरुकृपा थिलेनं निरंतरचे हा सुखगण आणि तो कृपा अर्कचे हा जाणं अनुभवामृत. ते म्हणतात गुरुकृपेने जो संपन्न झालेला आहे त्याच्या दृष्टीनं तो निरंतर घनीभूत सुखस्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी म्हणतात त्या अशा प्रकारचा घनीभूत सुख स्वरूप असा हा अनुभवामृत सूर्य तो या ठिकाणी उदयलेला आहे. हा प्रकाशता तरणी सुखतेची परी चढे दुनी एवं दाविली इथेच्या श्रवणी सादरता ऐशी. ते म्हणतात हा सूर्य म्हणजे आत्मसूर्य जेव्हा तरणी म्हणजे सूर्य हा जेव्हा प्रकाशतो तेव्हा तेच सुख आहे. पण ते काय होतं दुप्पटीला प्राप्त होतं म्हणजे अनंतपटीला प्राप्त होतं. अनंत सुखाच्या डोई असं ते प्राप्त होतं. अशा प्रकारच्या या ठिकाणी असणाऱ्या ह्या अमृतानुभवाच्या श्रवणाविषयी आपल्या ठिकाणी अत्यंत आदरभाव असला पाहिजे. कारण ते काय आहे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला निश्चित कारण होतं. आणि त्याची असणारी जी स्वरूपस्थिती आहे तिला मूलभूत स्वरूपस्थितीला कोणताच बाद येत नाही अशी युक्ती या ठिकाणी प्रतिपादन केलेली आहे. म्हणून आदरपूर्वक याचं श्रवण करावं असं या ठिकाणी माऊली म्हणतात. आता याच्यानंतर थोडासा एक शृंगारिक दृष्टांत दिलेला आहे. थोडं एक अभंग म्हणा पांडुरंग महाराज. अनुभवे अनुभव बोधा बोध अथिला. दुसरा म्हणा सोप्पा म्हणा देवाचा म्हणा. राम बरवा कृष्ण बरवा. राम बरवा कृष्ण बरवा. राम बरवा कृष्ण बरवा. राम बरवा कृष्ण बरवा. सुंदर बरवा बाईयानो. सुंदर बरवा बाईयानो. सुंदर बरवा बाईयानो. सुंदर बरवा बाईयानो. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. राम बरवा कृष्ण बरवा. राम बरवा कृष्ण बरवा. सुंदर बरवा बाईयानो. सुंदर बरवा बाईयानो. सुंदर बरवा बरवा बाईयानो. सुंदर बरवा बाईयानो बाईयानो. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. गोपाळू बरवा बाईयानो. गोपाळ बरवा बाईयानो. गोपाळ बरवा बरवा बाईयानो. गोपाळ बरवा बरवा बाईयानो. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. बापर खुमा देवी वरो त्रिभुवनी गरुवा. 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 बापर खुमा देवी व
गोपाळू बरवा बाईयानो गोपाळ बरवा बाईयानो गोपाळू बरवा बाईयानो गोपाळ बरवा बाईयानो केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. प्रिया सावाईली होय ते अंगीचे अंगीन समाये एरवी तेथेचे आहे तारुण्य की. जीवनमुक्त पुरुषांना आपल्याला जर कोणाला वाटत असेल उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने, ज्ञान तर झालेलं आहे, आयुष्य तर उरलेलं आहे, या ठिकाणी अशा वेळेला आपल्याला उर्वरित जीवनामध्ये ज्याच्यासाठी आपण काय मोक्षाचं स्वरूपच सांगितलं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, तर हे झाले आपल्याला हे आपलं स्वरूप आहे हे कळल्यानंतरही ह्या जगताची प्रतीती येत राहते. त्यावेळेला या ठिकाणी हे जगत प्रतीती होत असताना प्रतीती उपही चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीचा त्रैकालिक, त्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. असा जर आपल्याला दृढ निश्चयपूर्वक आपल्या जीवनाची कालक्रमणा करायची असेल तर त्या ठिकाणी एकच आलंबन आहे ह्या विश्वाच्या पाठीवर, आणि ते म्हणजे अमृतानुभवाचं आलंबन आहे. आणि त्यासाठी ज्ञानोबारायांनी हा निर्वाळा ह्या ओव्यांमध्ये दिलेला आहे. म्हणून त्यांनी त्याच्यासाठी शंका उत्थापित केली आणि नंतर अभिप्रेत्य परिहार या रूपाने जीवनमुक्त पुरुषांना खऱ्या अर्थाने आश्वासित केलेलं आहे. कैमुत्तिक न्यायाने मुमुक्षुला केलं हे तर वेगळं सांगण्याची गरजच नाही. आणि त्यासाठी ह्या ग्रंथामध्ये आपल्याला म्हणतो ना शिवशक्ती समावेशन, एकदा एक विद्वान आले होते, यांना माहीत आहे, तर त्यांनी काय केलं की ह्या ग्रंथाचा जो शिवशक्ती समावेशन आहे त्यांनी सांगितलं की हा जो ग्रंथ आहे तर ह्याच्यामध्ये हे कोणतं ते वात्स्यायनाचं जे कामसूत्र आहे तर त्या कामसूत्राचं फारच गंभीर चिंतन ह्या प्रकरणामध्ये आलेलं आहे. स्वामी महाराज म्हणले उद्यापासून आम्हाला सांगू नका, आम्हाला हा ग्रंथ काही तुमच्याकडून ऐकायचा नाही म्हटले. असं त्यांनी बंद केलं. 2 महिने चाललेला ग्रंथ त्यांनी बंद केला. याचा अर्थ ही दृष्टी नाहीच आहे याच्यामध्ये. शांताची या घरा अद्भुत आला पावनेरा असं तरी म्हणतात, पण शृंगाराच्या संबंधाने म्हणत असताना ज्ञानेश्वरीमधल्या भाषेत जर म्हणतात काय नुसधीची शांती कथा आणि जेल किरवाकपथा जे शृंगाराचे हे माथा पायी ठेविती असं म्हणणारे ज्ञानोबराय या ठिकाणी शृंगाराचा किंवा रसाचा परिपोष करण्यासाठी या ठिकाणी हे शृंगारिक वर्णन करतात हे म्हणण्याचं काही कारण नाही. आणि टीकाकार तर इतके शिवकल्याण स्वामी इतके टिपू म्हणजे संन्यासी परंपरेतले असल्यामुळं ते इतके जपू नये का ह्या एका ओळीवर फक्त 2च ओळी लिहिल्या याच्यामध्ये जास्त त्यांनी फक्त एक त्याच्यातलं सारांश रूपाने ग्रहण करावं अशाच प्रकारची मांडणी. आणि याशिवाय दुसरेही दृष्टांत दिलेत. सांगतात प्रिया सावाईली होय ते अंगीच्या अंगीनं समाये. जसं एखाद्या पुरुषाच्या अंगात असणारं तारुण्य जोपर्यंत त्याच्या प्रेमास्पद पत्नीचा संबंध होत नाही तोपर्यंत ते अंगामध्ये असतं, नंतर ते अंगामध्ये मावत नाही. एरवी तेथेचे आहे तारुण्य की. आणि समजा प्रिया समागम नसला तरी त्याचं तारुण्य त्याच्या अंगामध्ये आहेत. याचा अर्थ आपली स्वस्वरूप स्थिती अभंग आहे हे केलं तर त्या ठिकाणी काय आहे चंदनाला सुगंध आहे किंवा त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण सोन्याला सुगंध आहे किंवा चंदनाला फल आहे अशा प्रकारची मदत होते. हे सांगतानासुद्धा आपली मूळ स्वरूपस्थिती सांगण्याला माऊली कधी विसरत नाही. इथं सांगतात तारुण्याचा भरू अंगीचा अंगी स्थिरू आसोनी घे तसे पसरू प्रियेच्या मिळणी. आपल्या अंगामध्ये स्थिर स्वरूपाने तारुण्याचा भर असताना देखील प्रियेच्या मिलनामध्ये तो आणखीन भराला येतो. तेवी ये ग्रंथी मिळणी. त्याप्रमाणे ह्या ग्रंथाची जर आपल्याला प्राप्ती झाली तर आनंदाची धनी. आनंदाच्या ठिकाणी आनंदालाच आनंदाची तृप्ती प्राप्त होते. घेऊनी लावणी दावीत असते आणि त्या ठिकाणी एक नवीन सौंदर्य किंवा माधुर्य जीवनामध्ये निर्माण होतं अशा प्रकारचं आता दाखवतात. त्यासाठी 23 आणि 24 क्रमांकाच्या ओव्यांचं युग्म आहे. वसंताचा आला फळी फुली आपुला गगनाची या डाळा पैलती झाडे या लागी हे बोलणे अनुभवामृतपणे स्वानुभूती परगुणे ओगरिले.
आता सांगतात की वसंताचा आला फळी फुली आपला. वसंत ऋतूमध्ये काय होतं, फळं फुलं ही सगळी वास्तविक कोणाची, झाडाची. पण वसंत ऋतू आला की त्या झाड काय होतं, फल पुष्पानी आणि गगनाची या डाळा झाडे पेलती आणि आकाशापर्यंत म्हणजे त्याला गगनचुंबी अशा प्रकारच्या त्या आकाशाच्या आपल्या वृक्षाच्या फांद्यांची त्या ठिकाणी आपल्याला वृद्धी होताना किंवा तो वृक्ष बहरून जाताना पानं फुलं किंवा शाखा यांनी जसा बहरून जातो तसं ह्या अमृतानुभवाचं आहे. या लागी हे बोलणे अनुभवामृतपणे. ह्या अनुभवामृत स्वरूपाने हे जे आत्तापर्यंत आमचं झालेलं बोलणं आहे, ह्या बोलण्याने काय होईल, स्वानुभूती परगुणे वगैरे आपल्याला तुम्हाला दुसरं काही नाही देणार. अनुभूती आत्मानुभूती हेच परगुण म्हणजे हेच पक्वान्न तुम्हाला वाढलं जाईल किंवा वाढलेलं आहे. या रूपाने हे अनुभूतीचंच पक्वान्न या ठिकाणी वाढलेलं आहे. अनुभूती स्वरूप पक्वान्न या ठिकाणी वाढलेलं आहे. झाडाचे टीका. झाडाचे पुष्पफळं ते झाडीचं आढळ परिवसंताची वेळ आगळी कदावी. झाडाच्या ठिकाणी पुष्पफळ आहे पण ते झाडाच्याच ठिकाणी आहे. परंतु जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा ते झाडं त्या ठिकाणी मावत नाही, तो पुष्पफळांनी बहरून येतो. आगा झाडीचीच डाले परिवसंताचे निमिळे कवळी ती अंतराळे ठाईचं असोनी. आणि ज्या वेळेला झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या वसंत ऋतू जेव्हा येतो त्यावेळेला ते पार काय करतात, आकाशाला चुंबन घेतात. परंतु त्या ठिकाणी आपल्या मूळच्या स्थानाला सोडत नाही वृक्षाला. तसंही म्हणतात, तेवी आपला आपण प्रगट स्वानुभवी असे सदट परी बोलिलो देऊनी पुट अनुभवामृतैक असं सांगतात. त्याप्रमाणे आपला अनुभव जो आहे आपल्या अनुभवाच्या ठिकाणी तो सदट म्हणजे घनीभूत अशा प्रकारचा होऊन राहिलेला आहे. परंतु ह्या अनुभवामृताचं एक पूट देऊन या निमित्ताने आणखी त्या आनंदाचं पूट येईल या दृष्टीनं आम्ही याचं वर्णन केलं. ना तरी स्वानुभव संचला आसोनी तेनेची तो परिवडला परवडूनी वगरीला तयाशी तोची. आम्हाला असं वाटत नाही का जीवनमुक्त पुरुष वेगळा आहे आणि त्याला त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची वेगळेपणाने आम्ही अनुभूती दिली असा आमचा भाव अंतकरणामध्ये कधीच नाही. तर ते म्हणतात जो स्वानुभूती आहे ती तर नित्य संचलेली विद्यमान आहेच आहे आणि त्या अनुभवालाच पुन्हा काय केलं, यांनी अनुभवानेच माखलं. ग्रंथाने दुसरं काय केलं नाही, नवीन काय केलं नाही. अनुभवाने परवडलं म्हणजे माखलं आणि माखून काय केलं, त्याच घासा तो अनुभवाचाच घास अनुभव स्वरूप त्या आत्म्याला किंवा त्या स्थितीला पोचलेल्या महापुरुषाला त्या अनुभवाचाच घास अनुभव रूपाला खाऊ घातला. आता इथं मुद्रण दोष झाला आहे. ना तरी बोलणे आणि भोगता दोन्ही होणी वाढिता भोग्य भोक्तृत्वाची कथा एवच निधी. इथं सुद्धा बोलणे शब्दात बहुतेक दुसरा पाठ असावा, भोगणे आणि भोगता असा असावा. पण तिथं बोलणे तरी त्याचा अर्थ करता येतो. ना तरी बोलणे आणि भोगता दोन्ही पिवणी होणी वाढिता भोग्य भोक्तृत्वाची कथा एवच निधी. किंवा ना तरी किंवा बरोबर ना, इथं होणी वाढीतच आहे. हे बघा, ना तरी हे तर बरोबर आहे ना. ना तरी बोलणे आणि भोगता दोन्ही होणी वाढिता भोग्य भोक्तृत्वाची कथा येवोची निधी असं आहे. इथं बघा, ना तरी अथवा ह्याचं गोष्ट काय त्यांनी काय सांगितलं की या ठिकाणी हा जो अनुभवाचा आहे अनुभवाने अनुभव माखून त्या अनुभवालाच अनुभवाचं दान दिलं, प्रदान केलं असं सांगतात. ना तरी अथवा बोलणे आणि भोगता, जो बोलणारा आहे तो बोलणारा आणि भोगता म्हणजे त्याचा भोग घेणारा जो श्रोता आहे. म्हणजे आता सांगितलं होतं वक्तृपहित चैतन्य आणि श्रोतृपहित चैतन्य हे दोन्ही होणी वाढिता. दोन्ही काय आहे, दोन्ही एक काय करतो, शब्दांचं ग्रहण करतो आणि एक शब्दांचं उच्चारण करतो बोलणारा, आणि भोगता जो आहे तो शब्दांचं ग्रहण करतो. असं दोन्ही होणी वाढिता भोग्य दोन्ही होतं म्हणजे एकच तत्व दोन होतं. म्हणजे श्रोतृपहित चैतन्य आणि वक्तृपहित चैतन्य दोन्ही एक होऊन तेच काय करतं, त्याला जेव्हा वाढतं म्हणजे त्याला वाढायला जातं त्यावेळेला भोग्य भोक्तृत्वाची कथा येऊची निधी. आमच्या या ठिकाणी तुम्ही म्हणाले एक भोगता आहे आणि एक काय आहे, भोग्य आहे. परंतु आमचं ही निरूपणाची शैली अशी आहे की भोग्य आणि भोक्तृत्व समोर न येता भोग्य भोक्तृत्वाचा निराश करून त्या ठिकाणी केवळ एकमेवा द्वितीय अशा आत्मस्वरूपाला प्रत्येक आत्मस्वरूपालाच अवशिष्ट ठेवतं. अशी या ग्रंथाच्या शब्दाच्या रचनेची काय अशी योजना आहे.
नाना स्वतः स्वानुभूती परिगुणोनी ऐशियारिती ओगरिले तये प्रती तयशीच पहा. किंवा हे जे अनुभूतीरूपी पक्वान्न आहे ते अशा प्रकारचं परिपक्व केलं आणि ज्याचं त्यालाच वाढून दिलं. म्हणजे त्याचाच अनुभव त्यालाच त्या ठिकाणी करतलामलकवत करून दिला आणि त्या अनुभवाच्या ठिकाणी स्वयमेव अनुभूतित्वात हे त्याचं स्वरूप आहे. त्या ठिकाणी दुसरा कोणी त्याला अनुभविता आहे आणि अनुभव्य पदार्थ त्याच्याहून वेगळा आहे अशी शंकासुद्धा त्याच्या अंतःकरणात ठेवली नाही. म्हणून अनुभव असे सिद्ध परी अनुभवामृतीविषयी स्वाद वगैरेला हा पूर्ण आनंदी आनंदा माझी. ते म्हणतात अनुभव जो येतो तो सिद्धच आहे खरा, पण ह्या अनुभवा ग्रंथामध्ये विशेष अशा प्रकारचा स्वाद दिलेला आहे. आता सांगितलं चंदनाला फळ किंवा सोन्याला सुगंध अशा प्रकारचा आहे आणि हा परिपूर्ण आनंद त्या आनंदालाच आम्ही वाढलेला आहे. म्हणजे आनंदामध्येच आनंद वाढलेला आहे. आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंग आणि आनंदाचे अवयव आनंदच आहेत. आता लाधता हा स्वाद मोडती अधिकार भेद ऐशीचे काही विषद बोलतो असे पुढा. हा जर अमृतानुभवाचा स्वाद खरा जर प्राप्त झाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मुक्त मुमुक्षुबद्ध असा अधिकाराचा भेद राहत नाही. ह्या रीतीने आम्ही आता पुढं स्पष्ट बोलत आहोत. आणि मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवरी योग्यता भेद अनुभव अमृत स्वाद विरुद्ध जव किंवा विधुर जव असा एक पाठ आहे. दोन्ही पाठ खूप चांगले आहेत. तर ते सांगतात इथं वर विरुद्ध आहे पण खाली विधुर अशा प्रकारचा शब्दाची योजना आहे खाली टीकेमध्ये. त्यामुळे विधुर पाठ पण चांगला आहे आणि तो आहे काही प्रतीमध्ये. तर सांगतात मुक्त मुमुक्षुबद्ध हे जे काही योग्यता भेद हा मुक्त आहे हा मुमुक्षु आहे हा बद्ध आहे ही जे योग्यतेचे भेद आहेत हे कुठपर्यंत आहेत. अनुभवामृत आस्वाद विरुद्ध जवळ जोपर्यंत अनुभवामृताचा आस्वाद आसमंतात स्वादम सर्वत्र केवळ आत्माच आहे अशा प्रकारचा अनुभवामृताचा आस्वाद जोपर्यंत घेतला नाही तोपर्यंत जोपर्यंत विरुद्ध आहे. किंवा ह्या अनुभवाने विधुर कोणाला म्हणतात ज्याची पत्नी मरण पावली त्या पुरुषाला विधुर म्हणतात. तसं ज्या पुरुषाने अमृतानुभवाचं श्रवण केलं नाही त्या अनुभवामृताच्या आस्वादाने जो विधुर आहे तर त्या पुरुषाच्या जीवनामध्ये त्याने इतर शास्त्रांचं चिंतन गुरुवर्य महाराजांनी लिहिलं की जरी इतर शास्त्रांचं श्रवण केलं असलं तरी त्याला जी परिपूर्णता आहे तर त्याच्या ठिकाणी अधिकार भेदाची जाणीव राहते आणि ती जाणीव घालण्याचं कार्य या ग्रंथाने केलेलं आहे अमृतानुभवाने केला असं म्हणतात. असो येथे ग्रंथे करून स्वानुभूती निचाडा असून आपले आरोगण आपणच करी. ते म्हणतात या ठिकाणी जी अनुभूती आहे ती अनुभूती जर आपलं स्वरूप असेल तर आपल्या स्वरूपाला आपलीच कधी इच्छा होईल का प्राप्तीची. ही निचाड आहे म्हणजे इच्छा विवर्जित आहे अभिलाषा विवर्जित आहे तरीसुद्धा अभिलाषा नसूनही अहेतुकी अशा प्रकारे आपलंच आरोगण आपण करते आपलंच पक्वान्न आपणच काय करते भक्षण करते. आणि सचाड होऊनी सेविते हे संजीवनी त्याचीही चाड सर्वांनी ऐसे होय. आपला वेळ कमी आहे त्यामुळे थोडा वेग करावा लागतो. तर सगळ्यांनी हा विषय जो आहे आता एकदम सोपा विषय आहे परंतु मार्मिक पण तितकाच आहे. कारण आता ग्रंथकर्त्याची वाणी इतकी ओसंडून वाहते की ते आता त्यांना या ठिकाणी परिसमाप्तीकडे जायचं आहे. परंतु कालच आपण सांगितलं की वारा वाजवणी ओसरे परी तो डोल रुखी उरे. वारा जरी वाहून संपला तरी ते झाड थोडा वेळ हालत राहतं. तसं हे रुखामध्ये असणारा डोल आहे ही अमृतानुभवाची आता पुढच्या वया. ते सांगतात की हे काही लोक जे निचाड जरी असले ना तर ज्या काही इच्छा नसली तर शिवभूत्वा शिवमेजेत आपलंच आरोगण आपणच करतात आपलाच आनंद आपण भोगतात. आता काही लोक जे त्यांना हे ज्ञान झाले नाही ते सचाडे अजून आम्हाला हे ज्ञान झालं नाही हे आनंद आम्हाला प्राप्त झाला पाहिजे आणि त्याला साधन कोण करतात अनुभवामृत करतात. आणि हे संजीवनी इथं ते टीकाकार अमृतानुभवाला काय म्हणतात सही संजीवनी आहे. आणि त्याची जर इच्छा धारण केली आणि असं करायला लागला तर एक मुक्त एक बद्ध एक मुमुक्षु ऐसे भेद हे मासले विविध विरोणी जाते. अगोदर त्याला इच्छा आहे मुमुक्षु अवस्था आहे काही लोक बद्धही समजतो काही मुक्त झाले असे समजतो. मी मुमुक्षु आहे मला मुक्त व्हायचं काही मी उद्धार पावेन असं म्हणून जरी कोणी अमृतानुभवाकडे वळला तर त्याच्या ठिकाणी बद्ध मुक्त आणि मुमुक्षु हे सगळे भेद त्या ठिकाणी लयाला प्राप्त होतील. म्हणून अनुभवामृत स्वादजी आळूमाळही चाखिला नाही मुक्त मुमुक्षबद्ध पायी तवरी भेदो. जर ह्या अमृतानुभवाचं थोडासा तिथं याचा अर्थ का थोडं जरी अमृतानुभवाचं पान केलेलं असेल तर त्याला हे योग्यता भेद वाटणार नाही.
येणे स्वादे विधुर असती ते इतस्तता भेदे भ्रमती. हां, ह्या ठिकाणी ह्या अमृतानुभवाच्या स्वादाने विवर्जित जे लोक असतील ते इकडं तिकडं भटतात. इकडं ते खंडन खंड्यखन खाद्य चित्सुखी अद्वैत सिद्धी प्रस्थानत्रयी भाष्य वार्तिक इकडं भ्रमण करतात. या स्वादी जे सज्ज होती तेथे भेदू कायचा. ह्या अमृतानुभवाच्या स्वादामध्ये जे तत्पर होतील तर त्यांना भेद कधीच भासणार नाही. यांना भेद भासेल. कारण काय आहे, अभेद सिद्धांताची स्थापना करताना भेदाचा निराकरण करताना इतके श्रम झाले का ती काय आता लवकर जात नाही. लादली हे जय हे खुन ते अधिकार भोगी कोण देखिले नाही आन प्रत्यय कधी. त्यांना ही खरी आत्मस्वरूपाची खून कळली. त्या ठिकाणी म्हणतात ते अधिकार भोगी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आमका अधिकारी आहे. सगळ्यांचं ते स्वरूपच आहे. त्या ठिकाणी दुसऱ्याच्या घरात जायचं म्हटलं तर मे आय कमीन म्हणावं लागेल. आपल्या आत्मस्वरूपाला काय त्याच्यासाठी काय पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून ही अनुभवाची खून ज्यांना जागली त्या ठिकाणी तो कशाला म्हणेल अधिकारी आणि फल यांचा संबंध आहे. ते अधिकार भोगी कोण की देखिले नाही आन प्रत्यय कधी. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसरं जर काही पदार्थ प्राप्त झाला नाही तर त्या ठिकाणी तो प्राप्य करायचा त्याच्यासाठी अधिकार चा विचार करायचा हा विचार करण्याचं कारणच नाही. एवं हे अधिकार मासले जे अनुभवामृती मिळाले तेही होऊन ठेले अनुभवामृताचे. अधिकाराचे जे नमुने आहेत वेगवेगळे प्रकार आहेत ते जर म्हणजे कोण मंद अधिकारी मध्यम अधिकारी उत्तम अधिकारी हे अधिकाराचे मासले आहेत म्हणजे हे नमुने आहेत. परंतु ते जर अमृतानुभवात येतील म्हणजे सगळे कोणीही तर तेही होऊन ठेले अनुभवामृत. त्यांना अनुभवामृत फल देणार नाही ते अनुभवामृत स्वरूप होतील अशा प्रकारचं माऊली सांगतात. आता 26वी ओवी. गंगा अवगाहना आली पाणीये गंगा झाली का तिमिरे भेटली सूर्या जैसी. ते म्हणतात ह्या ग्रंथात आलं का ते म्हणतात पाणी गंगा अवगाहना आली. एखाद्या प्रवाहातलं असणारं नद्यांचं पाणी किंवा त्याला काय म्हणतो ओढाचं पाणी जर त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान करायला आलं तर त्या ठिकाणी ते आल्यानंतर काय होतं पाणी वेगळं राहतं आणि गंगा वेगळी राहते. की त्या ठिकाणी ते पाणी हे गंगा झाली ते पाणीच काय होतं गंगा स्वरूप होतं. तिमिरे भेटली सूर्याजैशी. आणि जे अंधकार होता तो अंधकार म्हणायला लागला की आपण सगळ्या अंधकाराचा समूह हा म्हणायला लागला की आपण सूर्याकडं जाऊ. सूर्याकडे गेले तर त्यांचा अंधकार निवृत्त होतो का तेच प्रकाशरूप होतात तेच प्रकाश का ते राहतच नाही. तसं कोणत्या अधिकाराचा पुरुष जर ह्या अमृतानुभवाकडं होईल तर तो काय होईल त्याला अमृतानुभव कळेल पटेल झेपेल रंगेल असं काही चिंता करू नका. तो अमृतानुभव स्वरूपच होईल असं सांगतात. टीका सांगतात नद्यादी संभार पावले जै गंगा नीर तै गंगा एकी कीर येर पाणी कैची. म्हणतात की सगळ्या नद्यांचे समूह जेव्हा गंगेच्या पाण्याकडे येतील तेव्हा ते सगळे गंगारूप होतील पाणीपणाने वेगळे राहणार नाहीत. पाणीये पाणी अवगाईले हेही येथे नाही उरले तैसे येणे केले अनुभवामृत स्वादे. तर तिथं असं नाही करणार काही काय होतं आत्तापर्यंत हे गटाराचं पाणी होतं आता गंगेत आलं आणि मग ते आता गंगारूप झालं असा सुद्धा व्यवहार क्षरला सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणा माझी अशा प्रकारची स्थिती होईल. म्हणून म्हणतात तसं जर कोणी अनुभवामृताचं स्वाद करील तर ते अनुभवामृत स्वरूप होईल. पहिला हा जीव होता बरं का आणि आता हा जीवनमुक्त झाला असं तिथं कुठलंही जाणीव नेणीव भगवंती नाही अशी त्या स्थिती होईल. काय काय उरले तया आपण मागील ते नाम खुण. दुसरं सरिता सरिता ओहळा ओघा गंगी मिळून झाल्या गंगा. सरिता ओघ सरिता ओहळा ओघा सरिता ओळ ओघा गंगे मिळून झाल्या गंगा अशी त्याची स्थिती आहे. किंवा तमे होई जे सूर्याकडे ते तमची कोठून निवडे तेवे अधिकार भेदा घडे अनुभवामृती ये. ते म्हणतात सूर्याकडे जर अंधकार गेला तर तो अंधकारच कुठून राहणार आहे. तसा अधिकार भेद निवडायला गेला अमृतानुभवाच्या द्वारा तर अधिकाराचा भेदच कुठं राहणार तो अमृतानुभव स्वरूप होणार. हे दुसरे आहे काय नाही परिसाची कसवटी ना. आता 27, 28 आणि 29 ह्या 3 ओव्या एकत्र आहेत. नाही परिसाची कसवटी तवरीचं वाणी याच्या गोठी. आपले जे सगळ्या ओव्या आहेत ह्या आता आपल्या फक्त 4 ओव्या राहिलेल्या आहेत.
त्याच्यात शक्यतो आता 29पर्यंत वय होतील, उद्या 30 आणि 31 ह्या 2 वया झाल्या म्हणजे आपली समाप्ती होईल. आता कोणी म्हणेल की बा आतापर्यंत शांत रीतीनं चाललं होतं आणि आता थोड्या 2 वयाचा घाई झाली. जरी घाई झाली तर विषय सगळा होऊन गेलेला आहे. दुसरी गोष्ट, आपण पारायण म्हणून ह्या सगळ्या वया वाचूनच घेऊ आणि त्याचा धावता भावार्थ पाहू, म्हणजे आपल्याला परिसमाप्तीचं काय होईल, एक समाधान वाटेल. अजूनही आपल्याला समाधानाची अभिलाषा वाटते आहे की नाही. परिपूर्ण स्वरूपाला ग्रंथ झाला तरी परिपूर्णता येईल अशा प्रकारचा भ्रम काही लवकर जात नाही. नाही परिसाची कसवटी तवरीच वाणी यांच्या गोष्टी, मग 15व्याच्या पाठी बैसावे की तैसे जया आखारा भेटती गाभारा, ते ओग जैसे सागरा आतू आले, जैशा आकारादी अक्षरा भेटती 50ही मात्रा, तैसे या चराचरा दुसरे नाही. याच्यामध्ये सांगतात की परिसाची कसवटी, म्हणजे परिसाचा कसवटी म्हणजे दगड जोपर्यंत लागत नाही तवरीच वाणी यांच्या गोठी, तोपर्यंत हे जे सोनं आहे आपलं, हे जे लोखंड आहे हे गंजलेलं आहे, याच्यामध्ये किडाळाने युक्त हे सोनं आहे किंवा याच्यामध्ये हे पोलाद आहे, हे लोखंड आहे, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये कसोटीच्या तरतम भावाच्या वाणी याच्या ज्या गोष्टी आहेत, तोपर्यंत कधी जर ते परिस त्याला लागला तर कोणतंही लोखंड असलं तर त्याचं काय होतं, 15व्याच्या पाठी बैसावे की ते 15व्याच्या म्हणजे त्याला काय म्हणतात आपलं 15 म्हणजे 15 रुपये तोळाचं म्हणजे ज्ञानोबारायांच्या काळामध्ये हा 15 रुपये किंवा 15.5 किंवा 16 असा भाव असावा. आणि त्यामुळं त्याला 16वा कसू जैसा 15.5 व्हावे ते 15.5 मिसळावे ते 15.5ची व्हावे, अशा प्रकारचे इथं 15ची कसोटी सांगितली. तर तेच सांगतात की त्यावेळेला 15 नंबरचं सोनं ते होईल. जर ते सोनं त्याच्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव कोणताही राहणार नाही. तैसे जया अक्षरा भेटती गाभारा, तैसे जया गाभारा अक्षरा भेटती. बघा या ठिकाणी हे कोण सांगितलं, गाभारा अक्षरा हे विशेषण आहे. अक्षरं नुसती नाही, अक्षरांचं जरी करतील एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरोनी करती या असं जरी कोणी करतील पण त्यांना फळ कोणतं होईल, आता सांगितल्याप्रमाणे आमोद सुनास झाले एवढंच फळ प्राप्त होईल. परंतु त्या अक्षराच्या गाभाऱ्यामध्ये जे लोक भेटतील म्हणजे तद्रूपताला प्राप्त होतील, ते ओघ जैसे सागरातू आले, त्याप्रमाणे जसे ओघ आहे आणि हवा समुद्रामध्ये गेला तर तो समुद्र रूप होऊन जातो, वेगळा उरत नाही. तर अजूनही उदाहरणं देतात, जैशा आकारादी अक्षरा भेटती 50ही मात्रा, तैसे ह्या चराचरा दुसरे नाही. दुसरं एक उदाहरण दिले व्याकरणाच्या दृष्टीने, म्हणजे जे काही यदक्षरम अनाख्ययम हे जे माऊलींनी संस्कृतमध्ये लिहिले, तर संस्कृतचं पार अगदी काशिका व्याकरण महाभाष्य हे सगळं माऊलींच्या प्रतिभेमध्ये एकदम एकश्चित आहे, सहजच उपलब्ध आहे. हे दृष्टांतामध्ये माऊली सांगतात. पण आकारादी अक्षरं जे आहेत तर ते भेटती 50ही मात्रा, 50 म्हणजे 50 वर्ण जे आहेत, आपण म्हणतो ना हलंत्यम, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी अ पासून तर ल क्ष ज्ञपर्यंत प्रत्येक अक्षरामध्ये आकार जर केला नाही तर त्या ठिकाणी आई वंडूर लोक एवंग हे जे सर्व आहे तर त्या प्रत्येकाचं वर्णन करताना आपल्याला पुढं अ जर नसेल तर त्या याचं उच्चारण देखील करता येत नाही. तैसे या चराचरा दुसरे नाही. त्या 50ही मात्रेमध्ये अनुश्रुत आहे की नाही, वाचून ती 50 अक्षरांचं उच्चारण देखील करता येत नाही. तैसे या चराचरा दुसरे नाही. तसं ह्या सगळ्या चराचरामध्ये आपला अमृत स्वरूप अनुभवा वाचून ह्या विश्वामध्ये दुसरं काहीच नाही. आत्मस्वरूपात सर्वम यद आयम आत्मा अशा प्रकारची स्थिती आहे. आता थोडंसं वेगाने हे श्लोक आपण पूर्ण करू आणि थांबू. आता यावरची टीका. परिसाची कसवटी कसोनी पारखी जी ती हिना उत्तमावानी, पारखी जे ती असं एकत्र पाहिजे, याचा पदच्छेद नाही, ते संहिता केली पाहिजे. ऐका पेन. तई 15.5 वाचून दुजे कैचे
परिसाची जर कसोटी आहे, परिसाचा दगड असला आणि त्या कसोटीवर जर ती हीन उत्तम कोणती असणारी म्हणजे लोखंड ते जर घासलं तर 15 नंबरचं सोन्या वाचून दुसरं काय मिळणार आहे? त्याच्यामध्ये तिथं ज्येष्ठ कनिष्ठ भाव राहणार नाही. या लागी परिसाची कसोटी जव नाही तवरीच वाणी भेद पाही. परिसाची कसोटी जोपर्यंत आली नाही तोपर्यंत ह्या वाणीमध्ये ह्या सोन्याच्या हे 15 नंबर 16 नंबर अशा प्रकारचं त्याच्यामध्ये तरतम भाव आहे. तेवी इथीचा रसुजीही चाखिला नाही तोपर्यंत अमृतानुभवाच्या रसाचं ज्यांनी आस्वादन केलं नाही. तया मुक्त मोक्ष आणि बद्ध वास्तवे विन जे वाणी भेद तो गाऊनी बाद वाढत असे जो. बरं, गाऊनी वाद वाढत असे जो. तर तोपर्यंत म्हणतात ज्याला अनुभवामृत आलं नाही हाताला, अनुसंधानाला, चिंतनाला, तोपर्यंत मुक्त मुमुक्ष आणि बद्ध हा तत्वता नसताना देखील त्याच्यामध्ये भेद असतो आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ असणाऱ्या बद्धतेपेक्षा मुमुक्षुपेक्षा मुक्त श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा वाद वाढत जातो. स्वरूप न होनी विलक्षण वाणी भेद जे वाचारंभन केवळ अक्षराचे उच्चारण वाढले. जे स्वरूप तर कधीच विलक्षणतेला प्राप्त होत नाही आणि त्याच्यामध्ये जो हा तरतम भाव आहे मुक्त आणि मुमुक्षुबद्ध हा तर केवळ वाचारंभन आहे आणि त्याच्यामुळं केवळ आपल्याला मुक्त मुमुक्षुबद्ध अशा फक्त शब्दांचा विस्तार करण्याने आपल्याकडून झाला. याच्या उलट आपल्याला उगाच शब्दाचा विस्तार वाढवावा लागला कारण नसताना. या त्या शब्दीची शब्दत्व नाही आईशे येथेची पडिले ठाई मा मिळावे ते काय अर्थविन. ते आगा अक्षरे स्वगर्भा भेटली म्हणजे आकारी अवघी मिळाली तरी सहजची मोडून गेली शब्दाची खुण. शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व नाही म्हणजे आत्मस्वरूपात शब्द नाही आणि शब्दाच्या ठिकाणी शब्दच नाही तर आज्ञान नाही, आज्ञानकार्य शब्द नाही, शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व नाही. हे जर आम्हाला अमृतानुभवात जर ज्ञात झालं तर या ठिकाणी मा मिळावे ते काय अर्थ विन. तर आपल्या स्वरूपा वाचून दुसरं काय मिळणार आहे? तिथं शब्द मिळणार आहे का? शब्दाचा अर्थ मिळणार आहे का? शब्दाचा शब्दत्व धर्म मिळणार आहे का? त्याचं कारण अज्ञान मिळणार आहे का? किंवा आकाश मिळणार आहे का? आगा अक्षरे स्वगर्भा भेटली. ही जी अक्षरं आहे ती आपल्या मूळ गर्भाला जेव्हा भेटतात म्हणजे त्या अक्षराचा जो अर्थ आहे त्या अर्थरूपतेला जेव्हा प्राप्त होतात तेव्हा ती अक्षरं जशी आकारामध्ये मिळतात, ही जी बाकीची असणारी क ख ग घ ही अक्षरं आकाराला मिळतात त्याप्रमाणे मग तिथं सगळी ती आकारामध्ये ती आटून जातात. त्याप्रमाणे शब्दाची सगळी खूण आकार स्वरूपाला प्राप्त होते. आता केवळ जो आकार तो स्वस्थानी झाला स्थिर शेविले विश्राम मंदिर ओंकाराख्य. आणि हा जो सगळा आकार होता इतर शब्द होते ते त्या आकारामध्ये स्थिर झाले आणि सगळ्यात शेवटी त्यांनी ज्या ओंकारामध्ये आकार उकार आणि मकार तीन जरी वेगळे दिसत नसले तर त्या ओंकार स्वरूपाच्या ठिकाणी जसं हे सगळे आकार उकार मकार स्थिर किंवा विश्रांतीला प्राप्त होतात. ना तरी वर्णभेदेविन निखळ आकारूची जो जाणं तो मोडून राहिला खुण ओंकाराची. आणि ज्यावेळेला वर्णाचे भेदच नाही आणि वर्णाचे भेद नसताना जो त्याच्या सापेक्ष असणारा त्याचं उच्चारणासाठी मानलेला जो आकार आहे तो आकार जेव्हा मोडून गेला तेव्हा ओंकाराची पण खूण राहत नाही. म्हणजे ओंकार जो आहे तो प्रणव जो आहे तो साक्षात तस्य वाचका हा प्रणव हा असं योग सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तो प्रणवसुद्धा त्या आत्मस्वरूपात बुडी देऊन जातो. आता मात्रात्रये गळित केवळ ओंकारार्थ मात्र ख्यात आकार साठवला निश्चित स्फुरण मात्रिते. मात्रात्रयाने म्हणजे आकार उकार मकार यांना इथं गळित ह्या त्रयाने विवर्जित, मात्रात्रयाने गळित गिळित तर नाही ना अर्थ गलित असणारा केवळ ओंकार अर्थ मात्र ख्यात. तो ओंकार शब्द नाही, ओंकाराचा जो राहिलेला अर्थ परमात्मरूप असणारा निरपेक्ष परमात्मरूप असणारा अर्थ तो आकार साठविला निश्चित स्फुरण मात्रे. तो ह्या स्फुरद रूपामध्ये किंवा ज्ञान स्वरूपात किंवा स्वरूपभूत आत्म्यामध्ये तो ओंकार देखील साठवला गेला, लीन झाला. तेथे ध्वनी मोडून गेला, तिथं ध्वनी पण राहिला नाही. बिंदू नादहिशी विराला, बिंदू नादासहित म्हणजे आहत आणि अनाहत असं दोन्ही सापेक्ष भाव त्या ठिकाणी त्या शब्दाचा राहिला नाही. आता नेप्त्यांश निराळा अनुभवाख्य जो त्या ठिकाणी केवळ नेप्ती मात्र किंवा चिन्मात्र जो अनुभव स्वरूप असणारा अंश तोच त्या ठिकाणी उर्वरित राहिला. उर्वरित राहिला म्हणजे पूर्वी तोच होता, तोच आहे, तोच राहणार असं सिद्ध झालं. एवम अक्षरे मिळाली गाभारा मोडला शब्दाचा पसारा मग अनुभवामृताचे आघरा न येताचे आले. आता ते म्हणतात अक्षरांच्या गाभाऱ्यात आपण गेलो म्हणजे त्या अक्षरांचं असणारं मूलभूत स्वरूप जे अधिष्ठान त्याच्या गाभाऱ्यात गेलं म्हणजे तत्स्वरूप आपण जर झालो तर हा शब्दाचा पसारा पुन्हा त्या अनुभवामृताच्या घरामध्ये कधी परत येत नाही. पण न येताच आपण काय होतो अनुभवामृत स्वरूप होऊन राहतो.
जेवी ओघ पाणीच्या सोनी आले सिंधूचे मिळणी तेवी वाणी भेद सरोनी आले येथे. जरी किती ओघ असले ते ओघ मुळात पाणीच आहेत, त्यामुळं ते सिंधूमध्ये एकत्र येतात आणि वेगळे राहत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी वाणीचे असणारे भेद सरून म्हणजे परापश्यंती मध्यमा वैखरी सगळे वाणी भेद सरून ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकी भावाला एकरूपतेला प्राप्त झाले. अहो अनुभवामृताख्य रस तेची शब्दी होतोनी मुस आले अनुभवामृतास भेटावया. अमृतानुभव नावाचा असा रस आहे का त्याच्या ठिकाणी शब्दांनी काय केला, ओस मुतली म्हणजे त्या आत्मानुभूतीने शब्दरूपी मुसेने त्या आत्मानुभवाने शब्दरूपी मुसेच्या द्वारा बरोबर ना काय केला, आकार धारण केला आणि ते सगळे अनुभवामृताला भेटण्यासाठी आले. सगळे शब्द कुठं अनुभवामृताला भेटण्यासाठी आले. आता शब्दाची जरी अशब्द तरी मुक्त मोक्ष आदी भेद ते भेदाचे अभेद न करिता झाले. आता शब्द जर अशब्द आहे म्हणजे शब्द तत्वता काय आहे, त्या शब्द आणि त्याचा अधिष्ठान याच्यामध्ये आध्यस्थ अधिष्ठान संबंध आहे बरोबर ना. अधिष्ठान आध्यस्थ संबंध आहे आणि आध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर काय होते, त्याची निवृत्ती अधिष्ठान रूप असते, भावरूप असते. अशी जर स्थिती असेल तर हे शब्दच काय झाले, अधिष्ठानात शब्द आहेत का, नाही. मग ते शब्दच काय झाले, अशब्द झाले. आणि तिथं मग शब्दच अशब्द झाले तर आता मुक्त मुमुक्षु आणि बद्ध हे शब्द तुम्हाला व्यवस्था येतील का, ते शब्द काय झाले, सगळे अधिष्ठान स्वरूपाशी एकरूप झाले. एवं मुक्त मुमुक्षु आदी जो ध्वनी तो ध्वनीची झाला ध्वनी. आतापर्यंत जो ध्वनी शब्द होतं म्हणजे या ठिकाणी आपण जे म्हणतो ना इथं कोणते शब्द आहेत बरोबर ना, ते शब्दाचे अर्थ आहेत. ते कधी कोणते कोणते अर्थ आहेत, कधी त्या शब्दाचा काय लक्ष्यार्थ आहे, कधी वाच्यार्थ आहे, कधी व्यंग्यार्थ आहे, कधी ध्वन्यर्थ आहे. असं तुम्ही काय म्हणत असाल. आता कोणता ध्वनी आहे तिथं, कोणता शब्दच नाही त्या ठिकाणी, म्हणून ध्वनीचा झाला अध्वनी. मग अनुभवामृताचे मिळणी न येता आले. अनुभवामृतामध्ये ते मिळले का वेगळेपणाने का न मिळता आले, कारण ते सिद्धच झाले नाही. त्यांचं स्वरूप जे आहे ते आत्मरूपालाच प्राप्त झालं. ना तरी मुक्त मुमुक्षवादी प्रचारो हा शब्दाचा जो उपचारू तो तैसाच्या असोनी मोडला हिरो लाधता खुन. ते म्हणतात मुक्त मुमुक्षू अशा प्रकारचा जो प्रचार होता तो फक्त शब्दाचा उपचार होता, औपचारिक रूपे फक्त ते शब्द होते. त्या ठिकाणी तैसाच्या असोनी मोडला हिरो लाधता खुन. आता हे जे मुक्त मुमुक्षू बुद्ध याच्याविषयी हिर म्हणजे जो संशय किंवा अपरिपक्वपणा होता तो आता कोणताही राहिला नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी. जेवी साखरेचे गजघोडे हा शब्द जरी न मोडे तरी भोगतयाशी आवडे साखर मात्र. साखरेचे काय म्हणले, हत्ती केले, घोडे केले. हा जरी साखरेचे घोडे साखरेचे हत्ती असा शब्द जरी असला ते शब्दच आहेत का नाही समोर असलं तरी भोगत्याच्या दृष्टीने काय आहे, साखर तो त्याला पाहिजे, तो कशाचा भोगता आहे, साखरेचा, त्याला साखरच अनुभवायला मिळणार. तसं तुम्ही मुक्त मुमुक्षुबद्ध किती शब्दाचं उच्चारण करा, शब्द तर आहेतच ना आहेत, पण त्याच्यातून जो खरा अनुभवामृताचा रसाचा आस्वादन ज्याला झालेले त्याला काय मिळेल, त्याच्यातून अनुभवामृत मिळेल. त्याला बद्ध मुमुक्ष मुक्त हे भेद त्याला मिळणार नाही, आभेद स्वरूपाची त्याला प्रतीती येईल. किंवा गंधर्व नगरीचे हुडे हे शब्दाचे पवाडे न मोडताची नगडे भावे अर्थ येते. आता गंधर्व नगरी त्या ठिकाणी रचलेली आहे असं जर तुम्ही म्हणाल तर सुद्धा हे फक्त शब्दाचाच तुमचा पराक्रम आहे किंवा शब्दाचाच विस्तार आहे. गंधर्व नगर हे फक्त काय आहे, वाचारंभना मात्र शब्द आहेत. आणि या ठिकाणी मग त्या गंधर्व नगर काय मोडावे का शशविषण तोडावे अशा प्रकारची स्थिती आहे. मग गंधर्व नगर हे फक्त वाचारंभन मात्र आहे, न मोडताच त्या ठिकाणी तुम्हाला जो काही त्याचा भाव्य किंवा अपेक्षित अर्थ आहे, अभिप्रेत अर्थ आहे त्याची प्राप्ती होईल. तेवी मुक्त मुमुक्षुबद्ध शब्द हे जे वाणी भेद लाधता अमृतानुभव स्वाद हेच झाले. मुक्त मुमुक्षु शब्द हे जे वाणीचे भेद आहे, हे जेव्हा अमृतानुभव तुम्हाला लादतो तेव्हा अमृतानुभव रूपी स्वादरूप हे झाले. असो ओघ मिळाले सागरा तेवी शब्द मिळवणी गाभारा येता अनुभवामृताच्या घरा हेची होती. जसे सागराला ओघ मिळतात आणि त्या वेळेला ते सागररूप होतात तसे शब्द ह्या अर्थाच्या गाभाऱ्यात प्रवेश होतात तेव्हा अमृतानुभवाच्या घरा ह्याची होती, त्या अनुभवामृताच्या घराला प्राप्त होतात. एवं ही अनुभवाची खुण अनुभवामृतीचं लाधी जाणं. ह्या अनुभवामृताचं जर स्वरूप कळायचं असेल ना, इतर ठिकाणी तुम्हाला खूप लांब जाऊन
त्याच्यासाठी कितीतरी अनेक ग्रंथाचं शेकडो ग्रंथाचं अनुसंधान करून देखील जे मार्मिक रहस्य आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त होणार नाही ते सहज बुद्धीवर अनुभव काय करेल आरूढ होईल. आता तुम्ही म्हणाल की अनुभवामृत नावाचा ग्रंथ समजून घ्यायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही इतर ग्रंथाचं साह्य घेऊन याच्या अर्थाला ते उपोद्बलक होईल, तर अशी भ्रमात्मक धारणा करू नका. ते म्हणतात अनुभवाची खुण अनुभवामृतीची लाधे जाणं. ह्या अनुभवामृताची खूण कुठं तुम्हाला प्राप्त होईल? अनुभवामृतामध्येच प्राप्त होईल. ये विषयी निरूपण अवधारा होजी. याविषयी तुम्ही निरूपण ऐका. कशी प्राप्त होईल तर ते सांगतात तुम्ही म्हणाल की आम्हाला तर जास्त प्रक्रिया माहीत नाही, काही माहीत नाही, बरं आम्हाला श्रवण करायला मिळत नाही, मिळालं तरी समजत नाही, आणि काही असू द्या. एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरुनी करीती या एक ते श्रवणविषयी छाया सेविती दयाची. पुढं काय? एक ते अवधानाचा पुरा वेळा पावड भितरा घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या ते निजबोधे वरावरी भेटती आत्मया श्रीहरी मोक्षप्रासादी सरी सर्वाही आथी. दुसरं ना का गीता माऊली ये नसे जाणे ताने गीता पाठकाशी असे अमृतानुभव पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीसे कारण अमृतानुभव माऊली ये नसे जाणे ताने असं म्हणावं. ऐके नाही, असं जरी केलं तरी अमृतानुभवाचा आस्वाद काय त्याला प्राप्त होईल असं सांगतात. ये विषयी निरूपण अवधारा होजी. याविषयी काही निरूपण आहे ते आम्ही पुढं सांगणार आहोत. आता आपल्या 2च वव्या उर्वरित राहिलेल्या आहेत, परंतु शेवटच्या वहीवर भरत निरूपण आहे. तसं निरूपण थोडंच आहे ते आपण थोडं पाहू शकतो, पण त्याच्यावर त्यांनी आपली जी गुरुपरंपरा सांगितली आणि त्या संबंधाने काही शेवटचं त्यांनी जे व्याख्यान केलं ते जर वेळ राहिला तर पाहू, नाहीतर त्याचं पारायण करून उद्या ह्या ग्रंथाची समाप्ती करू. करू 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 करू